वेलकम टू हमारा ब्रांड न्यू शो Wheels of Fortune! Puzzles, rises और पैसा। ये सिर्फ एक व्हील नहीं है, पैसों की चक्की है। 1 रुपए से लेकर 1 करोड़ की प्राइज मनी है। पहला अक्षर मुझे दीजिए। S. ये सोनी को लूट के जाएगा। पैसा ही पैसा होगा। पैसा ही पैसा होगा। Wheel of Fortune 27 जनवरी से सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी. असं म्हणतात की कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस. हाच बिझनेस पुरेशा गांभीर्यानं करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा चौकार. आपल्याला हसवण्यासाठी निरागस प्रयत्न करणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. त्यांच्या निरागसतेला दाद देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचंही स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सईद आंबडकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, प्रसिद्ध मुलाखतकार ची सौका आज एका पत्रकाराचीच मुलाखत घेणार आहे. चला तर बघूया हास्याच्या वृत्तपत्रात आपल्याला कोणता अग्रलेख वाचायला मिळतोय ते. त्यासाठी मंचावर येत आहेत रत्नागिरीची 2 रत्न श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवालकर. नमस्कार सर. हाय सई. भारी दिसतेस. आता लगेच ओतप्रोत प्रेमाने भरलेल्या शेरकडे येऊया. म्हणजे कसं दंगल करायला अक्कल लागत नाही, पण एकमेकांवर प्रेम करायला धाडस लागतं, गट्स लागतात. म्हणून हा माझा शेर गरजेचा आहे. तो अर्ज किया है. मैं तो कब का भूल गया हूँ उसे. मैं तो कब का भूल गया हूँ उसे. बस भूल गया हूँ ये बात याद नहीं रहती. धन्यवाद. या प्रेमाच्या आकाशामध्ये यथेच्छ विहार केल्यानंतर आता आपण प्रोफेशनल फालतुगिरीकडे वळूया, जिच्यामुळे माझं आयुष्य सईसारखं मादक आणि सुंदर झालेलं आहे. तर सर, मी आज एका अशा पाखंडी पाखराची मुलाखत घ्यायला आलोय की ज्याला वाटतं की तो पत्रकार आहे, तो लोकशाहीचा 4था खांब आहे असं त्याला वाटतं. आज त्या खांबाला गिरमिटमध्ये घेण्याची वेळ आलेली आहे. तर बघूया काय घडतंय त्याच्यावर. चला तर मग सुरू करूया. सर ओ सर. आलो. नमस्कार 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 नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आज संध्याकाळच्या बुलेटिन मध्ये. सई तामणकर सेटवर कोणाला घाबरतात? तो उंदीर जो सगळ्यांना सोडून फक्त सई तामणकर ह्यांनाच चावायला काय येतो? प्राजक्ता माळी आणि ह्यांचं नातं काय असेल? इकडची सौंदर्याची गरिबी केव्हा संपणार? मामनजीच्या शेतातला ऊस 12 महिने टरारलेला का असतो? असं कोणतं खत मामनजी वापरतात? प्रथमेश रमेश यांना इव्हेंट मिळू लागले आहेत, पण सुवर्णक्षण ह्यांची त्यांच्याशी गाठभेट केव्हा होणार? या 1 ना 100 प्रश्नांची उत्तरं आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो आमच्या बुलेटिन मधून, ज्याचं नाव आहे आम्ही कानात बातम्या देतो. सर, तुम्ही नुसत्या कानात बातम्या देत नाही, कानातनं रक्त पण काढता सर. मला एक म्हणायचं होतं सर, आल्याला हे कानाचे बोगदे बुजवायला का घेतले तुम्ही सर? 1 मिनिट. हा. तू माझ्या घरात माझ्याशी बोलतोयस? सर. कोण आहेस तू? सर. उद्याची हेडलाईन की कालची शिळी बातमी? नाही सर, सॉरी सर. सर बाबल्याची महाराज सांगायचं नाव गेले सर. मी आजचा हाडाचा पत्रकार चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची सौका. ए ची सौका. हो सर. म्हणजे तो फेमस मुलाखतकार. हो सर. हो सर. ज्याच्या लांब पल्ल्यांच्या वाक्यात शब्दांना धार असते. करेक्ट सर. यांनी वन्स मोर दिल्यावरती बोथट होते. असं काही नाही असं.
सर असं काही नाहीये माझ्या पल्लेदार वाक्यांमुळे यशाची दारं उघडतेच आहे. ओहो. कुठल्याही यशाच्या दाराबद्दल बोलतोय काय? आपण दोघं सकाळी शूटिंगला येतो तेव्हा वॉचमॅन सुद्धा छोटा गेट उघडतो. असं दे सर निराश होऊ नका. थेंबे थेंबे तळे साचे सर. तळे साचे त्याच्यावर कोणी भराव टाकलं तर त्याच्यातनं जी बिल्डिंग उभी राहील ना त्याच्या पेंट हाऊस मध्ये आपण राहूया सर. पुन्हा एकदा छोट्या बोयाची मोठी स्वप्न. सर या सर या सर बसा. बसा सर. हा. सर आपण खूप बोललो हो. आता मुद्द्याकडे येऊया सर. ओके. कारभारी उठलाय रामाच्या भारी जरा धीर धरा या सदराखाली मी तुमची मुलाखत घ्यायला आलो सर. सर मुलाखत सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो हा? की मी एक हाडाचा पत्रकार आहे सर. माझा जिभेचा मणका प्रचंड ताट आहे सर. हे लक्षात घ्या. आणि मी पत्रकारितेचा एक फार मोठा प्रचंड फॅन आहे सर. ओ तर ॲज अ फॅन काय तुमचं काय आलं नाही, response दिला. Yes, yes, yes. तर ॲज अ फॅन मला तुम्हाला पहिले प्रश्न विचारायचे सर की तुमचं नाव काय ते जर एकदा आम्हाला कळलं की बिना मुहूर्ताचं आम्ही तुम्हाला सोलायला घेऊ सर. माझं नाव मला सांगायला काय आवडेल. सर? माझं नाव आहे पत्रकार दाबला. सर काय मला कळलं नाही सर. पत्रकार दामोदर बबन लाडे दाबला. अच्छा म्हणजे आजच्या पत्रकारितेला अनुसरून तुमचं नाव आहे मग. असं म्हणायला काय हरकत नाही येस येस येस. खरे थँक्यू सर. तर दाबू काय? प्रेमाने बोललो तुम्हाला दाबू. अच्छा प्रेमाने दाबू. हां हा तर तुमच्या परमिशनने आपण पुढे जाऊया सर. आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे आपण सर वळूया. ओके. प्रामाणिक पत्रकाराच्या अंगावर गाडी घालण्याच्या या दुनियेत नीतिमत्ता सरणावर ठेवून आपल्या चाटू कुशल जिभेच्या जोरावर आपण खोट्या बातम्यांचे मनोरे रचू शकतो आणि त्याचा आधार घेऊन आपण या पब्लिकला कायमस्वरूपी लोडशेडिंगमध्ये ठेवू शकतो. ही समाज नाशवंत कल्पना उगिरड्याची पात्रता नसणाऱ्या तुमच्या बुद्धीला केव्हा शिवली सर? याची धार बोचट करू. सर वन्स मोर. नाही सर नको सर. सर वन्स मोर. सर नको सर. काय आलं? सर नको सर. अहो सर लय तुकडे पडतात सर. सर मी काय करतो मी सोपा करतो प्रश्न सर. प्रश्न सोपा करतो सर. आपण पत्रकार होऊ शकतो हे तुम्हाला कधी वाटलं सर? मला सांगायला आवडेल. खरं तर ही माझ्या लहानपणीची गोष्ट हा, आहे. सांगा सर. मी माझ्या आजीच्या कृपेमुळे पत्रकार झालो. ओ आजीच्या कृपेमुळे हो. नेमकं काय झालं सांगितलं तर बरोबर सर. म्हणजे माझी आजी बर्फाळ प्रदेशातली. तिचं माहेर बर्फाळ प्रदेशातलं. पण जेव्हा ती लग्न होऊन मुंबईत आली तेव्हा मुंबईतल्या उष्ण वातावरणाचा तिला त्रास व्हायचा. अरे साहजिकच आहे. आणि तिने तिची व्यथा मला सांगितली. मी म्हटलं मी आजीला न्याय मिळवून देणार. आजीला मी न्याय मिळवून देणार. तुम्ही हो. आई बाबा घरात नव्हते, कामाला गेले होते. आजी दुपारची झोपली होती. मी अलगद तिच्या नकळतपणे तिला उचललं आणि फ्रीजरमध्ये टाकलं. अरे संध्याकाळी आई बाबा आले. बाबांनी फ्रीज उघडला. आजी पूर्ण थंड झाली होती. ती एवढी थंड झाली होती की तिला नॉर्मल करायला लोकांनी लाकडावर लाकडं रचली आणि पेटवली. पण मला अभिमान आहे की मी आजीची व्यथा संपवली. पण त्यानंतर मला आजी दिसलीच नाही. ती कुठे गायब झाली काय माहित. मला माहिती आहे सर. तुम्ही जे आजीचं आईस्क्रीम केलेत ना ते घेऊन यम निघून गेला सर. यमाला असलीच आईस्क्रीम आवडतात. कळलं का? म्हणजे आजी गेल्या. ही कोणा सांगू नको. तुम्हालाच माहिती नाही बाकी सगळ्यांना माहिती आहे सर. लक्षात घ्या. कळतंय काय? पण तेव्हा बाबा ही घटना सगळ्यांना माझं नाव घेऊन सांगायचे. तेव्हा मला कळलं की माझ्यामुळे बातमी होऊ शकते. आणि तेव्हाच मी ठरवलं की मी पत्रकार होणार. क्या बात आहे सर. खरंय खरंय खरंय. आणि तुम्ही झाला सुद्धा सर. म्हणजे तुमची एकंदरीत परिस्थिती पाहता मला लक्षात आलं की असं म्हणतात एखाद्याचा आत्मा थंड करणं याच्यासारखं पुण्य नाही. पण तुम्ही अख्खी आजी थंड केलीत सर. म्हणजे तुम्ही वेगळेच वंशाचे दिवे निघालात सर. आणि याच्या पुढे जाऊन तुम्ही पत्रकारितेकडे वळलात बरोबर सर. आणि न्यूज पेपरमध्ये तुम्ही कामाला लागलात. तुम्ही तुमचा पहिलाच जॉब सर. पण लहानपणापासून कागदावर बसण्याची सवय त्यामुळे तिथे तुम्ही घाण केली सर. आणि पहिल्याच नोकरीत तुम्ही बाहेर हाकलले गेलात सर. काय घडलं त्यावेळेला म्हणजे कोण जबाबदार होतं त्या घटनेला सर? खरं तर त्या घटनेला कोण जबाबदार होतं हे मला माहीत नाही. पण माझ्याकडून 2-3 छोट्या चुका झाल्या होत्या त्यामुळे हे सगळं घडलं. त्या चुका आम्हाला सांगितल्यात ना सर तर आम्ही घुसमटायला मोकळे हो सर. सांगतो. आपल्या शहरातले हिऱ्याचे व्यापारी अच्छा. खरात आणि लोंढे ओ माय गॉड. यांच्या मुलांचे सूर जुळले आणि त्यांनी लग्न करायचं ठरवलं.
आमच्या सरांनी सांगितलं की तुम्ही बातमी छापा. हा. मग मी बातमी छापायला घेतली. वा 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 सर. मला छापायचं होतं खरात आणि लोंढे झाले विवाहबद्ध. मी छापलं खरात आणि लोंढे झाले बद्धकोष्ठ. एका शब्दाची चूक झाली. सर विवाहबद्ध आणि बद्धकोष्ठ हा आजचा विनोद आहे सर आपल्याला. तेवढाच आहे. बाहेर सर कडकडीत ऊन, आत आपले विनोद सर. मला सर या क्षणी तुम्हाला सांगावंसं वाटतं सर, हे झूम मीटिंगमधले जे प्राजक्त विनोद आहेत ना ते आपण टाळले पाहिजेत सर. कसं आहे, सौंदर्याला चांगले विनोद करण्याची कंपल्शन नसतं सर, आपल्याला आहे सर. लक्षात घ्या. कळलं ना? आपल्याला चांगलं केलं पाहिजे सर, त्यामुळे हे टाळूया सर. हो. मला एकच प्रश्न यावेळेला पडलाय सर, तर असा आहे सर की तुम्ही एवढा मोठा फंबल मारलात तरी त्यांनी काय केलं नाही, वरिष्ठांनी तुम्हाला काय म्हणजे काय केलं तुमच्यासोबत सर? काय नाही, त्यांनी मला काढून टाकलं. हो. पण तिथून मी शिकवण घेतली. काय झालं? तिथून मी शिकवण घेतली आणि माझा स्वतःचा न्यूजपेपर सुरू केला ज्याचं नाव ठेवलं पर्दाफाश. पर्दाफाश. हो. हा. सगळ्यांची गुपितं मी त्याच्यातून ओपन करणार होतो म्हणून नाव होतं पर्दाफाश. हो सर, मला कळलं सर, म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार त्याच्यामध्ये तुम्ही उघडा पडणार होतात लोकांचा असं मला कळलं सर. पण तो लगेच पहिल्या आवृत्तीनंतर बंद झाला का सर? ती एक वेगळीच आठवण आहे. मी माझा जो पेपर मी काढला हा. त्याच्या 1,00,000 प्रती छापल्या आणि त्या राज्यामध्ये वाटल्या. धाडसच. म्हणजे नाही, चांगले. हा. पहिल्याच्या 1,00,000 म्हणजे त्या प्रती वाटल्या आणि वाटल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या पेपरचं नाव मी चुकीचं छापलंय. हा, हा. पर्दाफाशाऐवजी मी परशापाद असं छापलं. सर दुसऱ्या दिवशी 1,30,000 पेपर माझ्या घरी आले. बरोबर येणारच सर. आणि कसं आहे, बद्धकोष्ठता तुमच्या जी पहिल्यापासून मागे लागले ती काही पाठ सोडत नाही आहे तुमची सर. सर जिकडे तिकडे तेच होते सर. पण एवढं करून तुम्ही थांबला नाहीत सर. नाही. त्याच्यानंतर तुम्ही एक क्राईम दैनिक काढलं. हो. काळी चिमणी नावाचं. Yes. बरोबर. काळी चिमणी, काळी चिमणी नावाचं. आणि त्याच्यात तुमचा जो कवी आहे तो पिसाटला होता सर. बातम्यांवर बातम्या तुम्ही चारोळी रूपात लिहित होता सर. त्या जरा एकदा आमच्या कानावर मारल्यात सर तर आमच्या कानांची मस्ती जिरेल काय? कानाची मस्ती जिरेल हा प्रश्न असतो का इंटरव्ह्यू मध्ये? सर सर असं असते सर. हा इंटरव्ह्यू चालू आहे ना? हो सर, गेली 4 वर्ष आपण हेच करतोय सर. मला सांगायला आवडेल की मी ते क्राईम दैनिक काढलं. अच्छा. मला नेहमीची क्राईम रिपोर्टिंग करायची नव्हती. म्हणून मला थोड्याशा आकर्षक हेडलाईन तयार करायच्या वाटल्या आणि म्हणून त्या हेडलाईन्स मी टाकल्या. कोणत्या सर? एकदा मला सांगायला आवडेल, म्हणजे एक हेडलाईन होती की नवरा निघाला वैरी, भांडणाचं कारण कैरी. चांगले. त्याच्यानंतर दुसरी हेडलाईन होती, ती नाही म्हणाली हो म्हणून आवाज आला ठो. क्या बात, क्या बात आहे सर. सुंदर आहे सर. आणि सर्वात जवळची हेडलाईन जी मला खूप आवडली, जी मला 3 दिवस विचार केल्यानंतर सुचली, ती अशी होती, शेजाऱ्याने केला घात, 3 शिट्ट्यानंतर शिजतो भात. असा आज सायलेन्स होता. या सर, कळलं ना? रिस्पॉन्स कळला ना सर? येस. सर मी तर अजून एक बातमी वाचली, तुम्ही विसरलात सर. कुठली रे? एका मामाने स्वतःच्या भाच्याला त्याच्या प्रेयसीसोबत पकडलं. या बातमीला तुम्ही काय लिहिलं होतं? मामाने पकडली भाच्याची घुस, दोन्ही घरात धुसफूस धुसफूस. या हेडलाईनचा मी ऑडिओ पण पाठवला होता चाल लावून. कुठले? मामाने हेच चुकतं सर. हा. तुम्हाला लक्षात आलं की मोठ्यांसोबत तुमचं काय होत नाहीये सर, म्हणून तुम्ही लहान मुलांकडे वळलात सर. येस. एक छोट्या मुलांसाठीचं चॅनल सुरू केलं सर. हो, किशोर या नावाने. आणि तुम्ही पहिल्याच एपिसोडमध्ये एक कविता सादर केली. हो, मी लहान मुलांसाठी कविता सादर केली, जी म्हणजे मी सादर करूनच दाखव. सर तुम्ही सादर कराच, म्हणजे उद्याच्या मी डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायला मोकळे हो सर. मुलाखतच आहे ना? Yes, मला कसं? हा. तर मी लहान मुलांसाठी कविता सादर केली. Yes, कवितेचं नाव होतं कणा, कळना. जी मी त्यांच्या अंगाने सादर केली. हा. प्रसाद सर, तुमच्या मनात जे आता 4 शब्द आलेत ते आपण टीव्हीवर दाखवू शकत नाही. या दाबू या 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 या. आपलं नाव काय, आपण जातो कुणाकडे? ते फ्रेंडली आहेत माझ्याशी. नावासारखं घडलं असतं मग. या बसा बसा. सर आता हे सगळं अघोरी कृत्य आम्ही बघितलं. याच्यानंतर सुद्धा तुम्ही थांबला नाहीत सर. एवढी दुर्दम्य इच्छाशक्ती जागवणारी कवितेला तुम्ही बालिशपणा करून टाकलात सर.
किती चुकीचं आहे सर. एवढं करून पण तुम्ही थांबला नाहीत सर. त्याच्यानंतर तुम्ही युट्यूबला एक चॅनल काढलं सर. हो, माझ्या चॅनलचं नाव होतं, आता उघडतोच. 3 सेकंदात बंद झालं सर. ते 3 सेकंदात बंद झालं. एकच सबस्क्रायबर होता, तुम्ही. आणि मी असं ऐकलं की चर्चासत्र वगैरे काहीतरी आयोजित करणार होता त्या हो, channel वर. मी खूप दाहक चर्चासत्र आयोजित करणार होतो. कुणाबरोबर सर? कुणाबरोबर म्हणजे मी पाहुणे म्हणून सई तामणकर प्रसाद दोकांना बोलवणार होतो. बस हीच ती वेळ, हाच तो क्षण सर. नाही नाही थांबायचं ऐकून आहे घे. आपण. नाही नाही ही वेळ हे चर्चासत्र आता इथे होऊ शकतं. मी प्रसाद दोकांना समोरासमोर प्रश्न विचारू शकतो. नका विचारू सर. नाही मी विचारतो. तू विचारतोस. आता मी तू वर आलोय सर. हा? तू विचारतोस दोघांवर इथं. नाही नाही मी आत्ता ह्या ठिकाणी विचारतो. प्रसाद ओक सर, मला सांगा, दरोडेखोराचं स्किट चालू असताना कोपऱ्यात पदर घेऊन एक बाई रडत असते, ती कोण असते? ती कॉमेडी आहे सर. ती कॉमेडी आहे. त्यांना कशाला विचारताय? कोणी उत्तर देईल? अरे अरे तसं नाही. मला सांगा, प्रसाद ओक सर, स्किट चालू असताना 1 2 3 ही क्रमवारी कसली आहे? नाही नका सर, सांगू नका सर. सर अरे काय बोलताय सर तुम्ही? नाही पुढचं पण विचारतो. काय? मला सांगा प्रसाद ओक सर, तुम्ही चणे शेंगदाणे केव्हा खायला सर मी लागला? निघतो सर. सर मी निघतो. मला सांगायचं नाही सर. मला सांगायचं नाही सर. वा 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 वा, एकदम भारी परफॉर्मन्स. धमाकेदार परफॉर्मन्स. बघा, तू जे प्रश्न विचारलेस त्याची उत्तरं मिळतात का प्रसादा? मला फार काही काही वाक्य फार आवडली. सौंदर्याला विनोदाचं कंपल्शन नसतं, हे फार ब्रिलियंट वाक्य आहे. ही सिरीज भन्नाट आहे आणि या सिरीजमध्ये तुम्ही दोघं प्रचंड खुलता. शेवटी जर का तू अजून एक प्रश्न विचारत पुढे आला असतास तर उद्याची हेडलाईन असती, दाबलाचा गळा दाबला. ही जी नावं तुम्हाला सुचतात किंवा ह्या ज्या वेगवेगळ्या क्लुप्त्या तुम्हाला सुचतात की काय त्याच्या आयुष्यात घटना घडल्या असतील आणि त्याचं काय झाला असेल परिणाम, या इतक्या ब्रिलियंट असतात की त्याच्या म्हणजे त्या बुद्धिचातुर्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत तुमच्या दोघांच्या. तुझ्या हेडलाईन्स फार रंजक होत्या. त्याच्या म्हणजे कवितांच्या सारख्या ज्या हेडलाईन्स होत्या त्या फार रंजक होत्या, मजा आली. आणि तुझा सुरुवातीचा पॅच जो आल्या तू सादर केलास प्रथमेश, तो पण फार ब्रिलियंट होता, मजा आली. वंडरफुल. सई, भारी परफॉर्मन्स होता. मला एक गोष्ट खूप आवडते की ही सिरीज आपण गेले कित्येक वर्ष करतोय, पण तुम्ही ही सिरीज करणार म्हटल्यावर आमच्यात जी ॲज अन ऑडियन्स एक्साइटमेंट येते ती अजून इंटॅक्ट आहे. त्याची इंटेन्सिटी बदललेलीच नाही आहे. आणि मला असं वाटतं ह्याचं श्रेय तुमच्या लिखाणाला जातं आणि तुमच्या सादरीकरणाला. ऑफकोर्स उत्तम लिखाण, उत्तम सादरीकरण, मजा आली. वा वा वा. मंडळी, गरजवंताला मदत करणं ही माणुसकी, पण ह्या माणुसकीतूनच निर्माण होणारी हसवणूक आता आपण अनुभवणार आहोत, ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. मला नाही सांगायचं, मला मरायचं, मी आत्महत्या करणार. काय चाललंय? अहो नाही उडी. अहो एक मिनिट. अहो काय करताय तुम्ही? अहो आत्महत्या नाही करायची. अहो असं काय करताय तुम्ही? आत्महत्या का करताय? खरं तर तुम्ही उडी मारल्यावरती तुमची आत्महत्या होईल का? ट्रेन आल्यावर ट्रेनची नाही का होणार? असं नाही करायचं. काय झालं मला सांग. जगून काय करू मग? जगून हे करा ना तुम्ही, जगा ना तुम्ही, आयुष्य एन्जॉय करा ना. आणि मुळात तुम्ही अशी समजा उडी मारलीत आणि अचानक ट्रेन आली. आता ट्रेन काय घोडा आहे का तिथला इथे थांबायला? नाही की नाही. ती तुम्हाला धडकणार, मग त्यातले प्रवासी खाली पडणार, मग ॲम्ब्युलन्स येणार आणि मग सगळा घोळ होणार. हो, इथे डॉक्टर्स कुठून येणार मला सांगा. असं नाही करा. मला नाही सांगायचं, मला मरायचंय तुम्हाला. अरे ओ भाई, अरे भाई ऐका. ट्रेन अहो ते कसा दिसतंय ते ट्रॅकवर एअरपोर्ट झोपलाय. अहो ऐका रे. ट्रेन अहो उठाय. अहो ट्रेन येईल ना बाबा. अहो ट्रेन येईल सांगतोय तुम्हाला. ट्रेन आलंय. ट्रेन आलंय. नशीब बाजूच्या ट्रॅक वरून गेली. हो बाजू. आता ह्या ट्रॅक वरून गेली ना, आता बऱ्याच वेळ येणार. इथे येणार आता ट्रेन. अरे
फक्त मनगट जातील हो, बाकी सगळे अशात राहाल तुम्ही. ऐका ना हे नका करू तुम्ही. उठा. अहो नका अरे नका ना करू. अशी हितनं फाडू दे मला. अहो नाही फाडणार. अहो ऐका, अरे कुणीतरी आहे का? हे कुठलं दादर स्टेशन आहे जिथे एकच माणूस आहे? अरे उठा ना. मागून गेली कडे मागून. नाही थांबा या हात द्या मला. हात द्या मला. हात द्या. ऐका माझा ऐका. हा या माझ्याकडे. मला कशाला खाली घेतलं? मी तुम्हाला घेतोय ना. या वर या. हा ये. अरे लवकर जा वर. हे घ्या पाय घ्या वर. हे घ्या ना तुम्ही. हे घ्या. ऐका तुम्ही इकडे उठा. तुम्ही उठा. असं नाही करून चालणार. या इकडे बसा. इकडे सावकाश असं बसा. इकडे. हे का करताय तुम्ही सगळं? इकडे जरा. हे का करताय तुम्ही सगळं? ओ पाप असतं हो, आत्महत्या करणं पाप असतं. का करताय हे सगळं? साहेब मी लय गरीब आहे साहेब. नाही ना. गरिबांना क्लॅरिटी नसते का? असते की नाही? क्लॅरिटी द्या ना. सांगा ना मला काय. साहेब 4 दिवस झाले भुकेले मी साहेब. पोटात अन्नाचा कण नाही गेला साहेब. मी काय म्हणा. तुमच्याकडे बघून तसं वाटत नाही. असं वाटतं नुकताच तुम्ही बेबी डायनासोर गिळलाय. गरीबाची मस्करी करता. खरंच नाही खरं. साहेब शांत व्हा आधी. आईच्यान सांगते साहेब. 4 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही गेला साहेब. नाही हे गेला. बघ, जर तुम्ही स्वतःशी ठरवलंत ना, तुमच्या आत एवढी चरबी आहे, त्या चरबीवर पुढची 2.5 वर्ष तुम्ही सस्टेन व्हा. खरंच सांगतो. करा साहेब. गरीबाचीच मस्करी करा बा. अरे गरीबाची मस्करी करा. कशाला अहो नका करू. असं करू नका. शांत बसा. अहो मी ऐका, टेन्शन दूर व्हावं म्हणून मी करत होतो ना हे सगळं. मग असं आयुष्य संपवायचं का मला सांगा? आयुष्य किती सुंदर आहे मला सांगा. या बसा तुम्ही. बसा. आयुष्य सुंदर आहे म्हणून हातावर बसायचं का? माफ करा. अहो पाप आहे ना. आत्महत्या करणं पाप आहे ना. का करताय हे मला सांगा. उपाशी पोटी लेक्चर देणं पण पाप आहे ना. पाप आहे साहेब. ठीक आहे. हे बघा माझ्याकडे डबा आहे. तुम्ही डबा खा. तुम्हाला भूक लागली ना, घ्या डबा खा. घ्या खरंच घ्या. बरं वाटेल. एवढंच नाही पुरणार मला साहेब. अहो खा ना. थोडंसं तरी खा ना. 2 पोळ्या आहेत. एवढंच आहे का हे? खा बघू. त्याच्यात काय आहे साहेब? माझ्या आज अॅनिव्हर्सरी आहे माझी, म्हणून बायकोसाठी केक आणलाय मी. साहेब खरं आईच्यान सांगते साहेब. 4 दिवस झालं पोटात केकचा कण पण नाही गेला साहेब. हे काय वाक्य? केक खाणं गरजेचं नाही जगण्यासाठी. नाही साहेब आम्ही लय गरीब आहे साहेब. आम्हाला गरीबाला कुठे केक बघायला मिळतं साहेब. असं नाही. आईच्यान सांगते साहेब. ब्लॅक फॉरेस्ट, डच ट्रपल, रेड वेल्वेट, चीज केक मी नाही खाल्ला साहेब. कधी मला सांगा. लय महिने झाले नाही खाल्ला साहेब. अहो तुम्ही असं बोलताय जसं तुमचा रोजचा आहार आहे. साहेब मी मरून अहो केक द्या. अहो नाही करू शकत आहे. ऐका मी नाही करू शकत. अरे नाही करू शकत सांगतो. तर काय हे करताय तुम्ही? आहे ना, हे आहे ना खायला. नाही पोळी भाजीच खा. हे चांगलं असतं. पोळी भाजी खा. घ्या मी सांगतो तुम्हाला, बरं वाटेल तुम्हाला. हा शांत व्हा. पाणी हवंय का? पाणी पण आहे. तोंड बघ. खा. ऐका तोंड. ऐका. हा काय झालं? हा भाजीला सुकी सुकी लागते. चपातीला केक लावून खाऊ कसा आहे? अरे कशाला तर मराला केकच्या मागे लागला तुम्ही? मला हे कळत नाहीये. नाही केक मिळणार नाही. केक मिळणार नाही. जाऊ दे मग आत्महत्या करतो. अरे नको आत्महत्या. अरे नका ना करू. सारखं मला खाली जायला मला लावताय. केक तर नाही तुम्ही मारून जाईन. आम्हाला गरीबाला का ते केक. अरे नका ना नका ना करू. हे नका करू. देतो थांबा आता देतो. अरे हे चुकीचं आहे हे. गरीबांना नाही खा. बायकोसाठी मी आणलाय ना. यार तुम्ही मागून घेताय. हे घ्या.
हा हे घ्या. हा एक मिनिट, फक्त चेरी घ्या. हा. अरे हा कुठला हात आहे चेरी घ्यायचा? अरे चेरी म्हणजे अशी चिमूट पाहिजे ना. हा कुठला हात आहे चेरी घ्यायचा? नाही तुम्ही म्हटलं ना चेरी ठेवा आणि केक खा. अरे नाही, चेरी खा, केक ठेवा म्हटलं होतं मी. मला खाऊ दे अरे ना. हे अरे अख्खा घे. मला खाऊ दे ना. हा, काय Please हे अख्खा म्हटलं. हे कोण आहे? हे कोण आहे? ते करू मग. ए, माय. देते, देते. हे कोण आहेत? कोण आहेत? माय लेकर आहेत, माय पोर आहेत. हे घ्या केक घ्या. केक खा मा बाबू, केक खा मा बाबू, केक. हे बरोबर नाही केलं ते. हे काय आहे? ब्लॅक फॉरेस्ट नाही हाय काय? हे चॉईस काय मागतो रे? दुकानात आलायस तू? साहेब, साहेब. अच्छा चॉईस काय मागतो? नाही ए, पण ते बाबा बाबा नाही गरीब आहे ना आपण. गरीबाला चाळीस नसते ना. खा काका पण गरीब आहे. खा खा. खा, देऊन टाक ना मग. चेरी माझी आहे. चेरी माझी आहे. अरे इकडे वा, या, इकडे ये. जा बस. जा तिकडे, तू तिकडे जा. तिकडे जा. जा तिकडे. केक घे तिकडे जा. अरे, काय मुलं आहे ती? माफ करा. असं भांडतात का एकमेकांची एका चेरीसाठी? खरं तर मी भांडायला पाहिजे, माझी चेरी आहे म्हणून. साहेब वरडू नका, लहान लेकरू आहे. साहेब आयुष्यात पहिल्यांदा 3 महिन्यांनी केक खाल्लाय साहेब. आयुष्यात पहिल्यांदा 3 हे काय वाक्य आहे? आयुष्यात पहिल्यांदा 3 महिन्यांनी केक खाल. झालं ना, आता तुम्ही जा. आता खरंच जा. हात जोड तुम्ही, प्लीज जा. साहेब हा मी निराधार आबला स्त्री आहे साहेब. अरे बापरे. मग मी कुठं जाणार साहेब? घरी जा तुमच्या. घरी जाऊन मी काय करू? तुमचं घर आहे, करा काही. मी काय करू त्याला? नाही साहेब मी नाही घरी जाणार. साहेब माझा नवरा आहे ना मला कुत्र्यासारखा मारतो साहेब. मला नको. दर 4 दिवसाने असा केक मागितला तर तो तरी काय करणार ना? मारणार ना तुम्हाला. नाही ते केक आता बघितला म्हणून खायची इच्छा झाली. साहेब मला घरी नका पाठवू साहेब. का? साहेब माझा नवरा मला लय मारतो बा. साहेब नको. काय झालं? काय झालं? अरे काय झालं? काय काय झालं पण? आपण या बेकरीवाल्या काकांच्या घरी जाऊया. बेकरीवाले काका काय ग? नाही ते केक केक दिला ना म्हणून म्हणली. केक दिला म्हणून बेकरीवाले काका म्हणेल? उद्या पाणी दिलं असतं तर धरणवाले काका म्हणाली असती ती. नाही नळवाले काका म्हणाले. ए, तू काय? साहेब मला नका ना हे करू, मला सोडा ना. मी जाऊ दे. खरंच जाऊ दे. साहेब साहेब काका ऐका ना काका, मला ना तुमच्या घरी यायचंय आणि तुमच्यावाल्या मऊ मऊ गादीवर झोपायचं आहे. मला पण त्यांच्या घरी जायचंय आणि त्यांच्या बाथरूम मधल्या मोपेडवर बसायचं आहे. कमोड असतो रे तो. मोपेड कुठून आणली बाथरूम मध्ये? साहेब माफ करा. साहेब बाथरूम मोपेड जाणारच कुठे? आणि साहेब साहेब तिथे उभं राहून डुर डुर आवाज करत बसशील. साहेब माफ करा. साहेब चला आपण आपल्या घरी जाऊया. चला. कुठल्या आपल्या घरी? आपलं कुठलंही घर नाहीये. साहेब मला ठेवून घ्या ना साहेब. अगं, तू काय बोलतेस? साहेब मला ठेवून घ्या साहेब. अरे अगं तू काय छत्री आहेस का कुठेतरी ठेवायला? अरे मी नाही ठेवू शकत. अरे 10 बाय 10चं घर आहे माझं. आई आई गा म्हणून पाय ताणल्यास तरी टीव्हीला लागतील एवढंच घर आहे माझं. मी नाही नेऊ शकत. साहेब मग मी आत्महत्या करते साहेब. उडी मारू. साहेब नाही सांगितलं ना. नाही, मी नाही नेऊ शकत आई. नाही. साहेब, अरे 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 मला अरे नका ना. अरे कुठलं दादर स्टेशन आहे? अरे 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 कोणा कोणा? अरे मी नाही करत. ऐका मला इकडे काय करत होतीस का? नाही नाही तुम्ही मला पकडलंय. तुम्ही खरं तर त्यांना पकडायला हो पाहिजे. काय करत होतीस काय? तुझ्या? बघितलं का? माकडीला हात तरी लावलाय का मी? एवढं कर. हे कोण आहे? हे मी पादचारी. तू इब्र्या. ह्यो इब्र्या आहे का तू? बरं हा तुझ्या आईला ह्याच्यावर रातचं बोलत असतीस, चॅटिंग बिटिंग करत असतीस. चॅटिंग? हा काय ह्याच्यात असतं जी माझ्यात नाही? हो ग टक्कल. ए, गोट्या. हा गोट्या नाही. तुला लाज वाटली पाहिजे ना माझ्या बायकोला घेऊन इकडे स्टेशनवर येतोय ब्रिजच्या खाली. अहो नाही हो, मी कुठे रात्री कुठल्या ब्रिजच्या खाली जाईन? वा मला बस
नाटक करू नको झाले जायचंय फक्त. थांब तुला बघ तुला बघ तुझं मी तू इकडे हा काय चाललो होतं इथं काय छावा आहे होय तुझा हा छावा आहे काय हो तुझा कसं दिसतंय बघ ह्या करवंटीसाठी मला सोडायला चालू यांना काय बोललास आमच्या दोघांचा आहे काय आहे स्किट स्किट आमच्या दोघांचं फक्त स्किट खोटं बोलतो काय करू अरे काय अरे लागेल रे लागेल पोहे काय चालू होतं इकडे सांग खरं काय चालू होतं काही नाही जस्ट बोलत होतो त्या हे देत होत्या जीव देत होत्या मी त्यांना वाचवलं सांग ना अगं, ऐका हे महाशय आहेत ना इकडे ऐका कोण आहे हे महाशय इथे झोपलेत मगापासून त्यांनी नक्की बघितलं असणार एक मिनिट उठा काका तुम्ही इथे कधीपासून आहात आम्ही तर रुलिंग ऍक्शन पासूनच इकडे आहे काय करायचं ह्यांचं ए बारक्या काय चालू होतं दोघांच्या इकडे सांग खरं खरं सांग काय चालू या माणसाने या बाईला बुसुकभर केक भरवला पोट्याला बी खायला दिला आणि स्वतःचा डबा बी खायला दिला मला तर संसारच मोडलाय पण यांचा संसार बघून मला लय आनंद झाला अरे खोटारडा असं काही नाही झालं अरे मैंने क्या किया यार मेरे को मारते तुला ह्याच्यावर संसार करायचे नाही हो नाही करायचं माझा संसार ऑलरेडी आहे हो ऐका ना माझा कर हिच्यावर लग्न चल अरे नाही करू शकत हो हिच्यावर लग्न कर इधर हो माझा संसार आहे हो ऐका ना कुकू घेऊनच फिरतो मी इधर घ्यायची माग भरायची लगेच असं नाही करू शकत ऐका माग भर म्हणलो अरे नाही करणार सांगितलं माग भर घ्या नाही म्हणलो हे करण्यापेक्षा जीव देईन मी परफॉर्मन्स होता दादा क्या बात प्रसाद बहारदार खूपच मजा आली सम्या तू आम्हाला सगळ्यांना रादर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की तू किती ट्रेंड ऍक्टर आहेस पण तरी तू वेगवेगळ्या पद्धतीने ते सतत दाखवत राहतोस आणि आजचा तुझा वावर स्टेजवरचा हा अफलातून होता म्हणजे अफलातून म्हणजे ही फ्लेक्झिबिलिटी यंगस्टर्सनी शिकायला हवी तुझ्याकडून ज्या स्पीडनी तू खालीवर करत होतास तो स्पीड थक्क करणारा होता सम्या कमाल वंडरफुल वनिता मस्त कॅरेक्टर मस्त बाकी सगळे पण मस्त मजा आली कॅरेक्टर्स ही बघताना आणि अरुण मजा आली पण तुला पण बघताना आणि ऑब्व्हियसली आपल्या आर्ट डिपार्टमेंटसाठी टाळ्या आणि सगळ्यात ब्रिलियंट पंच मला असं वाटला की हे कुठलं दादर स्टेशन जिथे मी एकटा माणूस आहे अफलातून वा मजा आली मंडळी मेहुणीला मदत करायला एखादा भाऊजी एका पायावर तयार होईल पण तीच तत्परता तो मेहुण्याच्या बाबतीत दाखवेल का चला तर बघूया पुढील प्रहसनात जे घेऊन आपल्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर रसिका अगं चहा दे ग हो आणते लवकर आणत जा ग तुला माहितीये ना आपल्या या स्किटची सुरुवात या वाक्याशिवाय होत नाही म्हणजे काय घ्या तो कुठे कोण आपल्या संसाराला लागलेला व्हायरस म्हणजे तुझा भाऊ माझा मेहुणा आजपर्यंत ज्याचं ठरलं नाही काय कॅरेक्टर करायचं तो माझ्या भावाला वाटेल ते बोललेलं मी ऐकून घेणार नाही हा आपल्या दोघांवर किती जीव आहे त्याचा किती प्रेमळ आहे माझा भाऊ हो भाऊजी मला वाचवा भाऊजी मला वाचवा भाऊजी मला वाचवा भाऊजी मला वाचवा ओंकी काय झालं असं इकडे उभा राहा. भाऊजी मला वाचवा ना प्लीज भाऊजी प्लीज भाऊजी हेल्मेट काढून बोल अहो मारू नका धूम पिक्चर मधला रिजेक्ट झालेला ऍक्टर वाटतो हेल्मेट काढून बोल शूज काढा शूज काढ काढा
मला काय काढायला म्हणतो तू काढ बावळट सतत भाऊजीचा आधार हवाय शूज काढायला पण भाऊजीचा आधार हवाय सॉरी ना भाऊजी मला वाचवा ना भाऊजी प्लीज भाऊजी प्लीज वाचवा ना ओंक्या काय झालं असं का वाचवायला सांगतोयस तू एक मिनिट मी बोलतो त्याच्याशी इतक्या प्रेमाने त्याच्याशी बोलायचं नाही अहो काय झालेलं आहे भाऊजी मला नव्हतं माझंच हेल्मेट आहे ना हे? हा हे जॅकेट पण माझं आहे इकडे दे. चावी पण माझी आहे माझ्या सगळ्या वस्तू घेऊन कुठे गेला होतास रे भाऊजी हे बघा जे झालं ते झालं माझ्याकडनं चुकून झालं पण प्रश्न वेगळा आहे माझ्या सगळ्या वस्तू घेऊन कुठे गेला होता एक मिनिट ही वेळ तुझं माझं करायची का हो हा परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या ना जरा तू नको सांगू मला परिस्थितीचं गांभीर्य हनीमूनच्या पहिल्या रात्री मला आय लव्ह यू बोलण्याऐवजी माझा भाऊ आपल्या बरोबर राहील असं बोलली होतीस परिस्थितीचं गांभीर्य सांगते मला शांत बस या विषयावर बोलायचंय तुम्हाला यू अन हे भांडायचं तुम्हाला आता भांडायचं माझ्याशी गप ना मरायला इंग्रजी बोलायचं तुला शांत उभी राहा तिकडे हम्म. कुठे गेला होता हे सगळं घेऊन काय असं काय एवढा बावरला काय भाऊजी काय झालं कसला धक्का बसलाय तुला एवढा मला नाही धक्का बसलेला मग माझा कोणाला तरी धक्का बसलाय म्हणजे भाऊजी मी बाईक चालवत होतो म्हणलं ला 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 तेवढ्यात एक माणूस समोर आला ला 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 असा आणि मी त्याला जस्ट ठोकलं तू त्याला जस्ट ठोकलं खिळा ठोकल्यासारखं कॅज्युअली का अरे याने एका माणसाला उडवलंय लहानपणापासून सवय हो याला उडवायची पतंग कसला उडवतो हो की नाही? आवडत आहे का रसिका मागे एकदा भंगारवाला आला होता तेव्हा मेंदू दिलायस का त्याला का असं करतेस पाटील बोलू नका अरे उडवलंय म्हणजे तू आता म्हणून पळत आलाय तू एका माणसाला उडवलेलं त्या माणसाचं काय झालं मला नाही माहिती भाऊजी मी पळून आलो तिकडनं अरे तू काय केलंय ओक्या ये अगं रसिका याने हिट अँड रनची केस केलेली आहे माणसाला उडवलं ऍक्सिडेंट केलाय त्याने ओंक्या तू ऍक्सिडेंट करून आलास का धड्या त्या माणसाचं काय झालं मला सांग मला नाही माहिती भाऊजी मी पळून आलो तिकडनं थांबला का नाहीस तिकडे अरे मी थांबलो असतो तर मला मारलं असतं ना लोकांनी तिथे मग पोलिसांना फोन लावायचाच ना ओंक्या मी घाबरलो मी असं पळत असताना मागून पोलिसांची शिट्टी ऐकू येत होती मी काय लक्ष नाही दिलं मी पळून आलो अरे पोलीसवाले शिट्टी मारत होते तर थांबायचंच बोलायचंच त्यांच्याशी अहो मी घाबरलो मी सांगतोय तुम्हाला मी गाडी पळवली आणि म्हटलं सॉरी मैं पृथ्वी प्रताप सॉरी मैं पृथ्वी प्रताप सॉरी मैं पृथ्वी प्रताप असं करून काय बोलला तू सॉरी मैं पृथ्वी प्रताप अरे घर मेवण्या तू बावळटेस का तू माझं अरे तू माझं नाव का घेतलं यार तू माझं नाव का घेतलं याने हे असं आहे तुमचं बघितलं जिकडे तिकडे माझा भाऊ तुमचं नाव घेत असतो आणि तुम्हाला त्याची किंमत नाहीये नको ना रसिका तू शांतच बस ना यार प्लीज मी काय केलं? जिभेची गाठ मार ना कायमस्वरूपी प्लीज तू नको ना बोलू भाऊजी अरे भाऊजी काय यार माझं नाव घेतलेलं आहे याने भाऊजी. गाडी माझी घेऊन गेला त्या गाडीने एका माणसाला ठोकलंय तिकडे जाऊन पोलिसांसमोर माझं नाव घेऊन आलेलं आहे पोलीस मला नाही का पकडणार भाऊजी ऐका ना भाऊजी ऐका हे बघा जॅकेट तुमचं आहे हेल्मेट तुमचं चावी तुमची गाडी तुमची मी नाव पण तुमचंच घेतलंय मग माझा गुन्हा अंगावर घ्या ना तुमच्या प्लीज प्लीज भाऊजी प्लीज मी नाही घेणार तुझा गुन्हा अंगावर अहो असं काय करताय एवढं तो म्हणतोय तो घ्या ना अंगावर गुन्हा रसिका तू बावळट आहेस का काय? त्याचा गुन्हा अंगावर घ्यायला सांगतेस ते काय ब्लँकेट आहे त्याचं ब्लँकेट माझ्या अंगावर घ्यायला काही बोलू नका त्याचं ब्लँकेट वेगळं तुमचं वेगळं दोघांचा काय संबंध आहे तो मध्ये उगाच काहीतरी तू डिस्काउंट मध्ये बावळट झाली होती का ग गप्प ना सारखं बावळ बोलू नका आधी मी बोलतो मी नाही घेणार आहे तुझा गुन्हा अंगावर अजिबात नाही काय बोलताय मी नाही अहो? घेणार गुन्हा अंगावर भाऊजी ऐका ना काय? भाऊजी काय? हे बघा त्या माणसाला खरंच काही झालं असेल ना तर मला जेल होईल 14-15 वर्षांची नाही ओंक्या नाही रे नाही मी तुला 15 नाही वर्षांसाठी पाठवणार मी नाही पाठवणार भाऊजी माझं सगळं तारुण्य वाया जाईल भाऊजी प्लीज मला प्लीज भाऊजी प्लीज तुम्ही घ्या ना अंगावर बावळट आहेस तू ओंक्या अति होत आहे हे तू गुन्हा केलायस तू 14-15 वर्षांसाठी आज जाशील तुझा गुन्हा मी अंगावर घेतल्यावर मी नाही जाणार 14-15 वर्षांसाठी आज मी नाही घेणार गुन्हा अंगावर Please ना. रे. नाही घेणार आहे गुन्हा अंगावर कळलं ना अहो असं काय करताय अहो किती दिवसांपासून तुमचं चाललंय घरात बसून कंटाळा आलाय कुठेतरी बाहेर फिरून येतो 2-4 दिवस राहायला गेलो तर बरं वाटत जा ना जेल मध्ये राहायला जा बिंदास जा आरामात राहा
तिकडे आणि काही काळजी करू नका. तुम्हाला कंटाळा आला आपण बराचसा वकील बघू, आम्ही सोडवून आणू तुम्हाला. मूर्खेस काय ग जराशी? हा जेलमध्ये चाललोय का 2 डे 3 नाईटचं पॅकेज घेऊन हॉटेलला चाललोय मी? तुम्हाला माहिती नाही आता पूर्वीसारखं जेल राहिलेलं नाहीये, हो की नाही रे ओंक्या? आता कसं ना मोठी मोठी माणसं जातात ना जेलमध्ये, त्यामुळे जेलचं स्टेटस पण एकदम वाढलंय. हा, भाऊजी. तुम्ही आलात ना जेलमधनं लोक रिस्पेक्ट देतील तुम्हाला. आणि भाऊजी हे सगळ्यात महत्वाचं, जेलमध्ये ताई करते त्याच्यापेक्षा बऱ्याच चपात्या असतात. हो ना. एक गधड्या मी तुझी बाजू घेते आणि माझ्या जेवणाला नाव ठेवतोस. आणि जेवणाची नका काळजी करून मी आहे ना. सणासुदीला ना मी तुमच्यासाठी घरचा डबा पाठवत जाईन, हो की नाही रे? मी आणीन ना, मी आणीन. तुम्ही बसा, मी आणेन. फक्त मी जरा दुपार नंतर जाईन थोडं. का रे? काय आहे, श्रीखंडपुरी तुझ्या हातची खाल्ल्यानंतर गुंगी येते ना, हा, मी मग थोडी जायफळ वामकुक्षी 4:30 नंतर तुम्ही जेवाल ना भाऊजी? हो चालेल. आणि या वेळेला ना मी पुरणपोळीचा वेध करणार आहे. हो, 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 मज्जा आहे का माणसाची जेलमध्ये जाऊन पुरणपोळी. जेलरला असं दाखवून दाखवून खा. पुरणपोळी पुरणपोळी तूप पण सोबत. हे चांगलंय. जेलरला दाखवून खाऊ पुरणपोळी, जेलरला दाखवून खाऊ. किती स्वार्थी आहेस रे, किती स्वार्थी आहेस. या विचारात पण त्याने काय विचार केला की बाबा मी एक वामकुक्षी घेईन, मग 4:30ला तुम्ही जेवा. तुला दुपारची झोप महत्वाची आहे भाऊजीपेक्षा. माझ्या दुपारच्या झोपेवर बोलू नका भाऊजी. माझी दुपारची झोप आहे, माझ्या रात्रीच्या समाजसेवेचे साईड इफेक्ट्स आहेत. डोंबलाची समाजसेवा करतोस तू? तो नाईट वॉचमन असतो, त्याला झोप लागू नये म्हणून त्याच्यासोबत बोलायला बसवतात तुला सोसायटीवाले. ही तुझी लायकी आहे सोसायटीत. त्याची लायकी काढू नका. तो समाजसेवा करतो म्हणून आपल्या सोसायटीत चोऱ्या कमी होतात हल्ली. म्हणजे काय? आणि काल पण तेच झालं. त्या नेपाळी वॉचमन सोबत मी अरुण कदमांचं नेपाळी स्किट बघत बसलो रात्रभर, म्हणून मला सकाळी बाईकवर अशी डुलकी लागली. बघितलं म्हणजे ह्याची चूक नाहीच आहे त्याच्यात सगळ्यात. आणि सगळ्यात महत्वाचं, जॉबमुळे तुमची ऍक्टिंग वगैरे सगळी बाजूलाच राहिली ना. तिकडे ना 26 जानेवारीला ते सांस्कृतिक कार्यक्रम असतात, तिकडे तुम्ही नाटक करा ना. ऍक्टिंगचं हे सगळं हे करून घ्या. मिशा दाढी लावून तुम्ही ते सगळं करता ते तिकडे करा. मज्जा, कौतुक होईल सगळं. आणि ना तिथे ना म्हणे ते काय बागकाम आणि कार्पेंट्री वगैरे शिकवतात. तिथे विचारलं कार्पेंट्री कोणाला शिकायचं, लगेच हात वर करायचा. सगळं शिकून या. ते ना त्याचा पाय तुटलाय, तो आपण ठीक करून घेऊ. आणि वायरिंगचं पण बघा, आपले दिवाळीची लाइटिंग आहेत ना, त्याचे बारीक बारीक दिवे पेटत नाहीये. तुझ्या बापाच्या उन्हाळी शिबिराला चाललोय का मी? हो, समर कॅम्प. टिंग टिंग टिंग. तू जा, तुझी जाओ और तुझी वापस मत आओ. तू जा. बोलला जातं जेलमध्ये. काय मी नाही करताय? जाणार. एवढं का अडून दाखवताय? मी जेलमध्येच तर जायचं नाही जाणार मी. ना. भाऊजी. माझं इथे सुखी समाधानी आयुष्य आहे, ते सोडून मी जेलमध्ये नाही जाणार. भाऊजी, सुखी समाधानी आयुष्य म्हणजे काय भाऊजी? हा, काय? आपल्या समस्यांकडे दुर्लक्ष करणं हेच तर सुखी समाधानी आयुष्याचं मोल आहे भाऊजी. मी माझ्या समस्यांकडे दुर्लक्षच करतोय. मी नेहमी तुझ्याकडे भिंतीवरची शेपूट तुटलेली पाल असते ना, तिच्याकडे कसं आपण दुर्लक्ष करतो तसं दुर्लक्षच करतो. पण तू काही ना काहीतरी अडथळे निर्माण करतोस, माझी वाट लावतोस. माझे फोन लाव. फोन म्हणजे कोणाचा फोन आहे? उचल ओंक्या. हॅलो, कबीरा स्पीकिंग. हॅलो हॅलो, इन्स्पेक्टर राजपूत बोलतोय. बोला. MH02 9211. हा तुमच्याच गाडीचा नंबर आहे ना? नाही नाही नाही, माझ्या गाडीचा नंबर नाही, तो पृथ्वी प्रताप गाडीचा नंबर आहे, म्हणजे त्यांच्या हा? गाडीचा नंबर आहे. हा. त्यांना फोन द्या. हा, देतो बोला देतो. बोला 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 बोला. हॅलो, पृथ्वी प्रताप बोलतोय. अरे किती घाणेरडा आवाज आहे. माहिती आहे. या आवाजासाठी अटक केली पाहिजे तुम्हाला खरं तर. काय झालंय साहेब? CCTV फुटेज मध्ये दिसतंय तुम्ही एकाला उडवलं आणि पळून गेले. मीच उडवलंय त्याला. पोलीस स्टेशन मध्ये या. येतो मी पोलीस हा, स्टेशन लवकर या. मध्ये. कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये यायचं आहे? वनराई पोलीस स्टेशनला या. बरं बरं, मी आलो. जा जा पोलीस स्टेशन मध्ये जा. देखो देखो तुम्हें बुलावा आया है. चलो बॅग पॅक करते. 2 शर्ट 2. पण शर्टाची गरजच नाहीये. तिकडे नाही का ते पांढऱ्या रंगाचे शर्ट उभे काळ्या लाईन? वर्टिकल लाईन. तुम्ही अय्या. उंच दिसाल भाऊजी, उंच. हँडसम दिसा. वा वा वा, भन्नाट परफॉर्मन्स. नेहमीप्रमाणे पुरतं छळलं याला. मस्त, सई. धडाकेबाज परफॉर्मन्स होता. खूप सोपी सरळ साधी थीम होती आणि तुम्ही तसंच परफॉर्म केलं. पण तुमच्यातले ही जी कॅरेक्टर्स आहेत, स्पेशली नवरा बायको आणि मेहुणा, ती प्रॉपर इन प्लेस होती. रसा फारच धमाल आली आज तुला बघताना. खूप एक नाही, एकपेक्षा जास्त काही गोष्टी खूप इंटरेस्टिंग केल्यास, काही नव्याने केल्यास, म्हणजे नवीन ॲडिशन झाले असे असं पण वाटलं. पीपी मस्त, फ्लॉलेस ॲज युजल. ओंकार, काही जागा खूप सुंदर घेतल्यास, मजा आली. थँक्यू मॅम.
मंडळी, हास्याचा हा बिझनेस असाच सुरू राहील, पण आत्ता या ठिकाणी कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण उद्याच्या भागात जाहीर होणार आहेत परफॉर्मर ऑफ द डे चे मानकरी. त्यामुळे बघायला विसरू नका उद्याचा भाग. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा चौकार. नमस्कार मंडळी. हसवण्यासाठी जन्म आपुला म्हणत पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, एक मैत्रीण आली आहे स्वतःचं दुःख हलकं करण्यासाठी. तिचं दुःख हलकं होत असताना विनोदाचं पारडं मात्र जड होत जाणार हे नक्की. कसं? चला तर बघूया. जे दाखवायला मंचावर येत आहेत पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, विनोदाचे नवे पंडे ईशा ढे आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. शांत हो ना जरा. शांत ऐक ना, मी म्हणते ना तुला, इथे ये तू आधी. नाही मला काहीच ऐकायचं नाहीये, तू इथे ये पटकन, लवकर ये. हा पृथ्वी थांब मी महत्वाचं काम खूप महत्वाचं बोलायचंय. लाडू थांब ना, लाडू महत्वाचं काम. 1 मिनिट फक्त, खूप महत्वाचं बोलायचंय पृथ्वी. बर बोल 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 बोल. 1 मिनिट थांब. प्रिया खूप जास्त रडत होती, मला खूप भीती वाटते. अरे तिचं आकाश बरोबर भांडण झालं, डिव्होर्स वगैरे घ्यायचं म्हणते ती. का मला काही कळतच नाहीये काय करू. मी तिला म्हटलं तू इथे ये, मग आपण काय बघायचं ते बघू. मला आधी सांग, कोण प्रिया? कोण प्रिया? काय रे, आपण गेल्या आठवड्यात कोणाच्या पुस्तकांच्या प्रकाशनाला गेलो होतो? अरे हा, अरे ती तुझी मैत्रीण, ती लेखिका मैत्रीण. एक मैत्रीण आहे ती पण विसर तू. चिकनी आहे, चिकन लिहिते ती, कमाल लिहिते ती. मला खूप आवडतं तिचं लेखन. मला भीती वाटते ती जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल, म्हणून मी तिला इथे बोलवून घेतलं. आता काय करू मी, मला काहीही करू नकोस लाडू. शांत हो लाडू, तू काही करायची गरज नाही, मी आहे ना. ती येते ना इकडे, बोलवलंयस ना, मी बोलतो तिच्या. आली प्रिया ईशा प्रिया ये प्रिया ये. बस नाही बाबा, नाही रडायचो, रडू नको प्रिया. मला ना कड्यावर उभं राहिल्यासारखं वाटतंय का? पुढे मारावीशी वाटते मला. चौकटी मोडणारी मुलगी, तू काय बोलतेस हे? त्याच चौकटी मला घायला उठलाय. मी आत्महत्या करायला जाणार होते, पण तुझा फोन आला म्हणून आले इकडे. करू देईन का तुला असं काही? काय घरामध्ये पंखा कुठे, मी कुठे लटकू शकते? काय बोलतेस तू? जागी हो प्रिया, काय करू मी? मला ना असं खूप बंदिस्त होतंय. मला ना माझं मोकळं आभाळ हवंय. बघ ना, तिला मोकळं आभाळ हवंय रे. अरे मग मी काय खिशात घेऊन फिरतो मोकळा आभाळ? तू मदत करणार होतास ना. मी बोलतो शांत, मी बोलतो. टिअर जिंदगी मधला शाहरुख खान बघा. शांत हो प्रिया. अशीच हाक मारायचा मला. आकाश, मला कंटाळा आलाय या केसा. नको ना, तिला प्रिया नको म्हणू. अरे तिचं नाव प्रिया आहे म्हटल्यावर प्रियाच म्हणणार ना. राजश्री म्हणू का? बघेल का तरी ती माझ्याकडे. थांब 2 मिनिट. पाणी घे. आकाशने मला कधीच पाणी नाही दिलं ग. घे पाणी पी, पाणी पी. शांत हो, एकदम शांत हो. बघू हा, मला सांग काय झालंय प्रिया? मी आकाशला डिवोर्स देणार आहे, माझं ठरलंय. बर उगाच टोकाचा निर्णय घेतेस प्रिया. असं एवढ्या तेवढ्या गोष्टीवर डिवोर्स पर्यंत गेलं तर कसं चालेल? एवढं तेवढं नाहीये, मी लहान आहे का एवढ्या तेवढ्या गोष्टीवर डिवोर्स घ्यायला? नाही, अजिबात नाही. इनफॅक्ट माझ्या माहितीतली सगळ्यात मॅच्युअर मुलगी कोण आहे तर प्रिया. मी बोलतो, मला माहिती आहे तू नाहीस लहान, पण कसं आहे ना प्रिया, आता तुला डिवोर्स हवाय तर आपण उद्याच्या उद्या डिवोर्स घेऊ. उद्याच्या उद्या आपण जाऊ आणि सांगू मला आकाशपासून डिवोर्स हवाय, कोर्टात जाऊ. पण कोर्टाला आपल्याला काहीतरी सांगावं लागेल ना की डिवोर्स का हवाय. मग आता मला तू सांग, तुला डिवोर्स का हवाय? आकाशचं बाहेर कुठे अफेअर आहे का? अफेअर त्याला जमणार आहे अफेअर करायला. सेम ए सेम काय शांत मी बोलतो. बरं आकाशचं नाही, मी स्पष्ट बोलतो. बघ प्रिया, बघ तुला वाईट वाटू शकतो, स्पष्ट बोलतो.
तुला बाहेर कोणी आवडतो का? 4 वर्षात मी एकाही मुलाकडे असं वळून बघितलं सुद्धा नाहीये. मी पण नाही. अरे तू थांब. माणसाला नीटर सुद्धा येत नाही जीजू, काही बोलू नका. नाहीच येत ना आपल्या मनात असे विचार. नाही माझ्या पण कधीच. हे बघ, मला माहितीये तुझ्या मनात कधीच असा विचार आलेला नाहीये किंवा कधीच असा विचार येऊ सुद्धा शकत नाही. तू खूप एकनिष्ठ आहेस, मला सगळं माहितीये. पण नेमकं घडलंय काय? काही घडतच नाही आमच्यात, तोच तो प्रॉब्लेम आहे. सेम ग सेम. म्हणजे असं वरवर दिसायला सगळं नॉर्मल दिसतं, तुला तर माहितीये किती व्यवस्थित चालू आहे सगळं. पण अगं 2 अनोळखी माणसं घरात राहतायत असं वाटतं ग. म्हणजे असं हुरहुरच नाहीये काही आता त्याच्याबद्दल. त्याची वाटच बघावीशी वाटत नाही. मी घरात असले काय नसले काय त्याला काही फरकच पडत नाही. तो असला काय नसला काय मला फरक पडत नाही. असं नातं संपलंय ग आमच्यातलं. काहीच राहिलं नाहीये, सगळं सुकून गेलंय. काही असं काय संपलंय. असा प्रॉब्लेम आहे तर. प्रिया शांत हो, शांत हो प्रिया, रडायचं नाही. प्रिया शांत हो. शांत हो, रडायचं नाही म्हटलं ना. ईशा शांत हो. मला एक शब्द बोलायचा नाहीये मला तुझ्याशी. लाडू आमचं पण सगळं सेमच आहे ग प्रिया. म्हणजे ना हा घरी नसला तरी काय फरक पडत नाही. हा ऑफिस मधनं कधी उशिरा येईन, जेवायला येणार नाही वगैरे म्हटलं तरी मी ओके म्हणते. किंवा तो गप्पा बसात लावू नको सांगितलं ना. अरे माझ्यावर आपलं मी म्हटलं ना मी माहेरी जाणार आहे, तर त्याला काही वाटत पण नाही विचारावं की कधी बाबा परत कधी येणार आहेस. काही हुरूर, काही ओलावा, ओढ, हे सगळे शब्द ओळखीतच वाटत नाही. संपलं ग आमचं पण प्रिया. पण संपलं ग सगळं. वाटलं नव्हतं. लाडू म्हणजे लाडू कसं रडतो तू बाबा? असंही नाही की आमची काही सतत भांडणं वगैरे होत आहे, काही त्रास होतोय, तो मला त्रास देतोय, असंही काही नाही. असंही नाही की त्याचं बाहेर काही अफेअर वगैरे चालू आहे. या चेहऱ्याशी कोण अफेअर करणार बडा? अरे माझ्यावर कशाला येते का? आपल्याला शाप आहे, आपलं नशीबच खराब आहे. आपल्या कुठे आयुष्यात असे राजपिंडे माचो पुरुष नाही ग. ते बाहेर जाऊन मस्त अफेअर वगैरे करतील. ए बाई ए. म्हणजे असं आहे का, राजपिंड्या पुरुषाबरोबर संसार करायचं सुखही नाही आपल्याला. आणि तो कुठे जाऊन अफेअरही करत नाही, त्यामुळे असं थ्रिल ड्रामा ते पण काही. ते तुम्ही दोघी काय बावळट आहात का? ए बोर इकडे 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 इकडे. बावळट आहेस तू जराशी. हा, तुझ्या नवऱ्याचं बाहेर अफेअर नाहीये याचा तुला आनंद नाहीये, पण तुझ्या आयुष्यात एक राजबिंडा पुरुष नाहीये जो बाहेर जाऊन अफेअर करत नाही याचं दुःख आहे तुला. मला नाही होत मोह. प्रिया आपल्याला नाही होत का ग मोह? होत नाही आपल्याला मोह? अगं सतत होतो. किती मित्रांचे जुन्या मित्रांचे मेसेजेस येतात, पण मी रिप्लाय नाही करत प्रिया. मी रिप्लाय नाही करत. शेजारी पाजारी मेसेज करतात. एक मिनिट ईशा, कोण मेसेज करतो तुला का? आता का जेलस झालं वाटतं? आता कसं जेलस फील करतोय? मी नाही जेलस फील करत. मग कोण मेसेज करतं ते सांग मला. मी कशाला सांगू? मी नाही सांगणार त्याला. मी कशाला सांगू याला? लाडू मला खरं सांग, कोण मेसेज करतो तुला? आहेत केवढे तरी मला मेसेज करणारे. कोण मेसेज करतो तुला? चौगुले करतात मला. असे मेसेज करतात, वहिनी काल लाल साडीमध्ये आग लावलीत. कधी कधी ना चाफ्याचं फूल पाठवतात आणि मेसेज करतात, तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. मेरे बॉयफ्रेंड को कुछ मत बोल तू. कोण बॉयफ्रेंड? तुझं बॉयफ्रेंड आहे तो? असंच बोल. मग कशाला बोलते? नाही म्हणजे ते कौतुक करतात ना. एवढं त्रास होतोय तर मग तुम्ही करा कौतुक. मी करतो. गप. माझ्यातलं एक्स फॅक्टर याला कुठे कळतं? ते फक्त चौगुलेंनाच कळतं. हा एक्स फॅक्टर नाही, अख्खा ओ फॅक्टर आहे. हे बघ, हे कौतुक आहे तुमचं? मी करतो तिचं कौतुक. मी तिला नेहमी म्हणत असतो, लाडू माझं गुलाबजामुन, मेरी गुलबदन. मी नेहमी बोलतो तिला. तुला काय वाटतं मला कळत नाही? हा ना गुलबदन नाही म्हणत प्रिया, हा ना गोलबदन म्हणतो. आणि सगळ्या उपमाशा गोलाकार का? लाडू गुलाबजाम म्हणजे माझ्या जाडीवरच बोलतो ना. मला काय कळत नाही असं वाटतं याला. सतत गोल 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 ह्याच्यावरनं बोलतो ग. म्हणजे कौतुक करतो का चिडवतो कळतच नाही.
यू बॉडी शेमर. मी बॉडी शेमिंग केलं हो, ही बॉडी शेमिंगच आहे. मी बॉडी शेमिंग नाही करत प्रिया. बरं, बरं. मला आवडणाऱ्या वस्तूंनी मी तिला हाक मारतो. लाडू वस्तू आहे मी. अगं तसं नाही म्हणजे मी पदार्थ- वस्तू आहे आता. तू आहे, स्त्रिया वस्तूच असतात ग पुरुषांसाठी. काही करत नाही का प्रिया? हे पुरुष काहीच करत नाही. काहीच करत नाही ते पुरुष संसारात. असं काही नाही आहे. सगळं आपण करतो ग. पुरुष करतात. आपण स्त्रिया झिजतो या पुरुषांसाठी. पुरुष करतात. मी पगाराच्या मोलकरणी करून ठेवलाय नुसतं. ऐक नुसता जाच आहे यांचा. एक मिनिट प्रिया, ईशा काय करू? ऐक ना, का रडतीयेस? मग काय करायचं? आम्ही बायकांनी रडायचं पण नाही का तुम्हा पुरुषांना न विचारता? सगळं तुमची परमिशन घेऊन करायचं का आता आम्ही? सगळं यांना विचारून यांना हवं ते करायचं का आम्ही आता? सांगा ना. बोलूच नाही. मी फक्त विचारलं की का रडताय. मी का तुम्ही रडू नका असं नाही म्हणून. बस झालं. काय नाही, बस झालं. आपण बांधलं गेलोय प्रिया. काय नाही होऊ शकत आपलं. काय काय नाही होऊ शकत. ए काय बांधलो गेलोय? माझा ऐक. डिवोर्स घ्यायचा. बास झालंय सगळं. डिवोर्स घ्यायचा प्रिया आणि कम्युनिटी लिव्हिंग मध्ये राहायचं. एक मिनिट म्हणजे कशामध्ये कशामध्ये? कम्युनिटी लिव्हिंग म्हणजे म्हणजे ज्या लोकांना पार्टनर नको असतो ना ते मित्रमैत्रिणींसारखे एकाच घरात छान एकत्र संसार करतात आणि राहतात. असे कुठलेही लोक? हो. हे किती भारी आहे प्रिया. मला हे माहित असतं मी लहानपणापासून तिथेच राहिले असते ग. ती काय बालवाडी आहे का? सगळ्यांनी एकत्र चला. तू काय बोलते? ऐक जरा. कम्युनिटी लिव्हिंग. आता त्रास झाला वाटते. अरे, ऐक ना, मुळात- नाही नाही, आता हे भारी आहे. म्हणजे जो आवडेंगा उधर कोण पण म्हणजे मोकळं आपल्याला हवं ते. आवडेंगा म्हणजे आवडेंगा काय? काही वाटेल ते बोलशील काय? मला नाही राहायचं तुझ्या बरोबर. आपलं लग्न झालेलं आहे. मला ना आवडतच नाही ना मला तू. मला त्रास होतोय ना. त्रास होतो. मला मी कम्युनिटी लिव्हिंग मध्ये राहणार आता. मला नाही राहायचं तुझ्या बरोबर. ईशा. मी ओळखत नाही तुला. मला नाही बोलायचं तुझ्याशी. ईशा. काय ओळखत तुला? निघूया. त्या वस्त्रानिशी आपण निघूया प्रिया. चल. माझा फोन घेऊन येते फक्त. आणि निघताना ना हे नवरा बायकोचं नातं फेकून मार याच्या तोंडावर. ईशा. मार याच्या उंबरट्याला लाथ मार. बावळट. उंबरटा तिकडे असतो. इथे काय हे उंबरट्याला लात मारते? मी ओळखत नाही तुला. नको बोलू माहिती. ईशा. तू काय करते? आकाशचा फोन. लात मार लात मार फोन घेऊन लाथ मार. माझा लात मार मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नव्हतं. खरं पिलू तू जोक करू नकोस. तू सिरियसली बोलतोय. पिल्लू. तुला कसं कळलं मी ईशाकडे आली? 4 प्लेट खाणार मी. मी 4 प्लेट खाणार. मला म्हणायचं नाही दंड जाड दिसतात तुझे. प्रिया मी फोन घेऊन निघाले. नक्की आले? लगेच आले? पंखा नाही येत ना, नाही तर उडत आले असते ना बाबू. जिन्याने यायला लागेल ना. लव्ह यू. बाय. लात मारायची होती ना प्रिया. आकाश मला सॉरी म्हणला ग. आणि 4 प्लेट पाणीपुरी खायला नेणारे घाटकोपरला. मज्जा येणार आहे. मी जाते. अगं पण ते आपलं कम्युनिटी लिव्हिंग प्रिया. अगं प्रिया आता ग आता काय करशील? गेली ती. आता काय करशील? जा 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 जा. कम्युनिटी लिव्हिंग मध्ये राहा. जा. जा. एकटी करू शकते मी. जा. जा. कंटिन्युटी कर एकटी. जा जा जा. निघ निघ निघ. ठीक आहे. तू एवढा आग्रह करू नकोस ना रे. बरं मग तू मला 4 प्लेट ते मला आवडतं ते काय मंचुरियन ते 4 प्लेट दिलंस तर मग मी नाही जाणार. नाही देत. जा. एवढं नको ना रे. बरं 2 प्लेट दिलेस तर नाही जाणार. ठीक आहे. हे जा का? मी तुला ओळखत नाही. जा. मारते. चल. ऐक ना मी जा, जा. वा 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 वा. कमाल विषय, धमाल सादरीकरण. मस्त. सई. व्हेरी इंटरेस्टिंग परफॉर्मन्स. मला असं वाटतं की आजूबाजूला काय चाललंय हे आपल्या प्लॅटफॉर्ममधून किंवा लिखाणातून मधून आपण मांडत असतो. आणि मला असं वाटतं म्हणूनच आपण रेलेव्हंट आहोत. एवढी वर्ष कन्सिस्टंट आहोत. त्याचं कारण हे आहे. मला विषय खूप आवडला. सादरीकरणही खूप सुंदर होतं. या निमित्ताने हेही आठवलं
की मीही अनेक वर्ष कोणाला असं करून बघितलेलं नाहीये. मजा आली. वा 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 वा. मंडळी, आता इथे रंगणार आहे एका सेल्सचा क्लास. चला तर बघूया त्यात कुठले चॅप्टर शिकवले जात आहेत ते. जे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. गुड मॉर्निंग सर. बसा बसा बसा. गुड मॉर्निंग सर. बसा बसा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. अनेक दिवसांनी मीटिंग घेतोय. फार बरं वाटतं तुम्हाला भेटून. कॉन्फरन्स रूम मध्ये आला तुम्ही. थँक्यू व्हेरी मच. हे जे तुमच्या समोर मी आता काढलेलं आहे येस सर. त्यावरून तुम्हाला काय वाटतंय? डोंगर आहे. डोंगर रिअली ताराच दिसतोय सेम टू सेम. नाही सर, पण नुसता डोंगर आहे, चित्र अपूर्ण आहे सर. हा. म्हणजे 444 कावळे, हा. ढग, सूर्य, असे हा हा असे काढायचे? झोपडी हे पाहिजे सर. गुड गुड गुड. सर ती खळखळाट करणारी नदी नाही आहे. अच्छा, नदी पण पाहिजे. व्हेरी गुड. नाही नाही, मला तर काहीतरी वेगळंच वाटतं यात. काय मला असं वाटतंय सर ना आपल्याला काहीतरी हिंट देत आहेत. हिंट? हो, मला असं वाटतंय की सर आपल्याला ना पिकनिकला हिमाचलला घेऊन जाणार आहेत. हा हिमाचलचा डोंगर आहे. काय सांगू सर तिकडे भारी आहेत सर. पण आम्ही साऊथ मी काय म्हणतो, थंडीचं हिमाचल काल मरायला जायचं. मी तर म्हणतो आपण गोवा जाऊ. किती बिअर पिणार सांगा? 3 बिअर. वा वा. पाटील तुम्ही? मला 12चा खोका सांग. स्ट्रॉंग स्ट्रॉंग. अरे तू? नको बिअर नको बाबा, पोट सुटायला लागलंय. बायको बोंबालती विस्कीचा खांबा पाहिजे आपला. सर तुम्ही किती बिअर घेणार आहात? इडियट. मूर्ख आहात तुम्ही. मूर्ख आहात तुम्ही. हा तुम्हाला हिमाचल प्रदेश दिसतोय? हा सेल्स ग्राफ आहे आपला गेल्या वर्षीचा. लक्षात आलं तुमच्या? हा सेल्स ग्राफ 2022 मध्ये इथे हिमाचलला होता. 2023 मध्ये बेवडा मारून तो गोव्याला गेला. 3 महिन्यात, जानेवारी फेब्रुवारी मार्च, 3 महिन्यात तो बेवडा मारून गोव्याला गेला. याची लाज वाटली पाहिजे तुम्हाला. काय प्रोडक्ट आहे आपलं? आपलं प्रोडक्ट काय आहे? लोशन. आवाज जोरात. ब्युटी प्रोडक्ट आहे. ब्युटी सनस्क्रीन आहे सर. सनस्क्रीन लोशन आहे, बॉडी लोशन आहे, शॅम्पू आहे. किती विकलेत? काय रिजन आहे तुझ्याकडे? रिजनचं नाव सांग तुझ्या. सातारा. फक्त सातारा आहे तुझ्याकडे? पश्चिम महाराष्ट्र कोणाकडे? माझ्या बापाकडे. अक्काच आहे. अख्खा सातारा आहे. किती बाटल्या विकल्यास गेल्या महिन्यात? साताऱ्यात 3 बाटल्या विकलेल्या आहेत साताऱ्यात. तरी 3 बाटल्या. आणि उरलेल्या पश्चिम महाराष्ट्रात 6 बाटल्या विकलेल्या आहेत. कॉंग्रॅच्युलेशन तुला. कुठला रिजन आहे? रिजन कुठला आहे? विदर्भ आहे. विदर्भ रिजन आहे. ऊन खूप असतं ना तुमच्याकडे. सनस्क्रीन लोशन किती विकल्या बाटल्या? किती विकल्या? 4 विकल्या. गेल्या महिन्यात 4 बाटल्या विकलेल्या आहेत. ए तुझं रिजन काय? खानदेश. खानदेश कुठला? हा जय खानदेश. एवढं काम केलंय आपण. किती बाटल्या विकल्यात गेल्या महिन्यात? पटकन. 5 का 6? तेही माहित नाहीये. मुळात 5 विकल्या आहेत, त्यात 5 का 6 तेही आठवत नाहीये. कोकण रिजन कोणाकडे? कोणाकडे सांगा? अरे गाढवा तुझ्याकडे येणार आहे. 4 जणात विचारशील कोणाकडे येते? म्हणे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. सर मी विकले. विकल्या? किती विकल्यात बाटल्या तुम्ही? 1 विकली. 1 विकली. 1 बाटली. अरे तुम्हाला आउट. तुम्हाला काढून टाकलं. थोडंसं ऐकून घ्या सर. युसलेस आहात सगळे. युसलेस. तुमच्या बायकांकडे बघून ना तुम्हाला काढून टाकत नाहीये. करतो सर. असं वागाल तुम्ही वर्षी? करता सर आम्ही. ट्रेनिंग कोणी दिलं होतं तुम्हाला? मी दिलं होतं ना ट्रेनिंग. तुम्ही दिलं. कुठे गेलं ट्रेनिंग? मला तुमच्याशी असं वागायला नाही आवडत. कळलं का? आजपर्यंत तुमच्याशी असं वागलोय का? मला सांगा. वागलोय का? हा मला नाही आवडत तुमच्याशी असं वागायला. नाही तसं मी लक्ष देत नाही एवढं. म्हणजे आम्ही मनावर नाही घेत सर ते. म्हणजे लावून नाही घेत. काय नाही. ह्या क्षणाला तुमचं ट्रेनिंग मी सुरू करणार आहे. पुन्हा फ्रॉम द रूट ट्रेनिंग सुरू. नाही झालंय दिलं काय नाहीये. हे दिसलंय मला. याच्यावरून तुमचं किती झालंय हे दिसलेलं आहे. सर तुमचं ट्रेनिंग सुरू करणार आहे. कळलं? आता मी सेल्समॅन होणार आहे. आणि जिथे जिथे तुम्ही राहता तिथले बाई तुम्ही होणार आहात. तुम्ही कुठे राहता?
पश्चिम महाराष्ट्र. साताऱ्याला. तुम्ही आता पश्चिम महाराष्ट्रातली बाई होणार आहे आणि माझ्यावर फोकस करा. मी कसं दाखवतोय, Yes, sir. मी कसं हे लोशन विकतो Yes, sir. हे बघा. सेलिंग स्किल कशी आहे हे बघा. लक्षात आलं तुमच्या? Yes, yes. रेडी आहात तुम्ही? सर कॅन आय सिट सर रेडी आहात तुम्ही? Yes, sir. छान करूया आपण, मस्त करूया. Yes, sir. Yes. सेलिंग स्किल बघा. हा? Yes, sir. जेव्हा तुम्ही सेल्समन म्हणून येता कॉन्फिडन्स पाहिजे. येस सर हा कॉन्फिडन्स पाहिजे. हा कॉन्फिडन्स पाहिजे. कळलं? सेल्समॅन. बेल बिल नसती असती आमच्याकडे डायरेक्ट दार उघडीच असते ती अंगणात बसली मी या डायरेक्ट. खूपच घाण बेले सरी. हा म्हणजे पटतच नाही मला. नाही, किडे माझ्यातच आहेत. संधी मिळाली की मी सोडत नाही. थांबा जरा, आता परत येतो मी. टिंग टॉंग. बया बया कोण आलंय बया काय माहिती. ए सुमे बघ बया कोण आलंय बघ. मी इथं सारावती या आत्या. मी बी इथं भाकरी थापती या. तुम्हीच बघा काय ती उठून. अगं अगं पण मी इथं सारावती ना. अहो आत्या माझा हात बघा की इथं पांढरं झाले ती ना भाकरी थापून. लोशन. अगं पण मग माझं इथं काय झालंय बाया बघितलं का तुझ्यामुळे शानात बसली बाया. भरली साडी सगळी माझी. जा की उठून बघ की. नाही तुम्हीच बघा की. अगं तू बघ की पण. जाऊ दे बोंबलू दे मराय कटवून कटवून जाईल निघून. अरे ओय माने. अहो काय चाललंय माने? मी दरवाजावरच उभा आहे. थांबा, तुम्ही आयु शेणाचा हात लागला. अहो, नाही काही नाही झालेलं. हात धुऊ द्या. हे कशाला करताय पण तुम्ही? हे काय नॉमिनेशन आहे का तुमचं? हे का करताय तुम्ही? बाय आहे ना. ट्रॉफी बिफी मिळणार आहे का तुम्हाला? हे नका करू तुम्ही. माझ्यावर फोकस करा. हे लक्षात येते का? माझं स्केलिंग स्किल बघा तुम्ही. कळलं का? मी कसं हे काय लोशन आहे आपलं. हे लोशन मी कसं विकणार आहे ह्याकडे लक्ष द्या. कळलं तुम्हाला? लक्ष द्या. परत येतो मी आता. हे नका करू. तुझा बाया तुझा नका ना करू ते. काय बघ जी नाहीच आहे तिला का घालवताय? तुम्हीच होतात ना इथे तिथे असं करत. मग काय हे करताय? थांबा जरा. हा परत येतोय मी. हा या आता भाकऱ्या डिंग डॉंग. नमस्कार. मी MHJ ब्युटी प्रोडक्ट्समधून आलेलो आहे. एक लोशन तुमच्यासाठी आणलेलं आहे. आता एवढं बोलल्यावर कसं इम्प्रेस करायचं बघा. हा, म्हणजे तिला जे आवडेल ते आपण बोलायचं. साधारणतः स्त्रियांच्या पाककलेबद्दल त्यांच्या साडीच्या रंगाबद्दल बोललेलं त्यांना आवडतं. लक्षात घ्या. स्किल आहे. लक्षात घ्या. येस सर येस सर. नमस्कार वहिनी. मी MHJ ब्युटी प्रोडक्ट्समधून आलेलो आहे. हा मटण छान शिजत आहे किचन मध्ये. आहे का बाई? आता माळकरी घराणं आहे काय? लाज वाटते का तुम्हाला? वसट बिशट खात नाही आम्ही. जावा तिकडे चला. बरं ठीक आहे. पण आज प्युअर व्हेज बटाट्याची भाजी मस्त वास येतोय. हा छान शिजते. नाही बटाटा आवडतच नाही घरात कोणाला. खरंच नाही आवडत. जो काही थर्माकॉल शिजतोय तो मस्त शिजतोय. मस्त शिजतोय. जे काही शिजतंय जे काही आहे ते मस्त शिजतंय. त्याचा सुंदर वास. हा क्या बात आहे. वहिनी तुम्ही अतिशय उत्तम सुगरण असणार. तुमच्या चेहऱ्यावरूनच दिसतंय मला. इम्प्रेशन कळलं का तुम्हाला? येस सर परफेक्ट. बाकी वहिनी कशा आहात? चाललंय बया काय तवा. तिकडं कालवण टाकलंय. तिकडं भाकरी थापायच्या चालले ते. आमचं ही गेले ती रानात. मी तुमच्यासाठी एक लोशन आणलेलं आहे. हे रानात गेलं की काय होतंय माहितीये का? करमतच नाही बाय आम्हाला बरोबर नाही, घरात. बरोबर आहे. बाय माणसानं दिवसभर काय करायचं सांगा बरं. हे लोशन मी तुमच्यासाठी केले. काय करायचं बाय माणसानं सांगा की हे मला. लोशन मी तुमच्यासाठी नाही ते सगळं ठीक आहे हो. पिंट्या बी जाते शाळेत सकाळी जाते. रातचं येते घरी. सर त्याला सांगतो जी काय बदाडते ती त्याला रोज पाठ वाकडी करून येते. तुम्हाला सांगतो कसं करायचं सांगा की मला. लोशन एवढं उन्हात आणायचं बाया. मी इथं अंगणात बसली अंगणात बसून भाकरी थापती. लोशन लागतंय बाया काय करायचं. लोशन रे लिकीचं लग्न ठरवलंय. लिकीचं लग्न लोशन इथे चेहऱ्याला असं लावलं छान. बाया भाकरी करपली बघा. अरे लोशन आणलं रे तुला. काय करायचं बाया. अरे लोशन आणलं रे तुला. कळतं का तुला? सर अरे ऐक ना बाबा कशाला करतोय? अरे मी सांगतो ना माहितीये तू बाईचं कॅरेक्टर करतो पण मध्ये मला थोडी फट दे ना लोशन घुसवायला. कशाला हे करताय? इम्प्रोव्हायझेशन कशाला करताय? कॅरेक्टरच्या प्रेमात नका अडकू. मी पुढे आता कंटिन्यू करतो. हा शांतपणे त्याची उत्तरं द्या. बघा सेलिंग स्किल बघा तुम्ही. हा इकडे पुढे चूल आहे जरा. होय हा माहिती. वहिनी हे लोशन आहे. हे लोशन तुम्ही तुमच्या गालाला लावलं तर तुमची त्वचा अतिशय सुंदर होणार आहे. बाया आमच्या सारख्या गरीबाला काय परवडतंय वे तसलं टोचान बिचा काय? त्वचा नाहीये. त्वचा नाही त्वचा. त्वचा म्हणजे ही त्वचा. बाया मुडद्या. गालाला हात लावून तुझा मुडदा बसवला
तुझं आता बघतीस तुला मी आता मी आल्या इथं घरात कोण नाही माणूस आणि तू डायरेक्ट बाईच्या गालाला हात लावतोय तुला दाखवते मी शंकर तात्या अरे कोण आहे त्याच्या तुझ्या माणून बाय माणूस नाही करत हात लावतोय काय काय झालं आकी मला सांग तू अहो काय नाही बघा की एकटी बाय बसली इथं लगेच आला आणि गालाला हातच लावला तुझ्या तुला जाऊ तू जाता नाम्या तात्या बोला नाम्या तू ये इकडे त्याच्या आले ह्याला जाऊच आपला हिंदा तात्या काय झालं सांगा तू असे काय झालं नाही रे बाया काय बघ की माझ्या गालाला हातच लावला तात्या मला सांग अरे मान्य गप्प बसा अरे काय इकडे बसा तिकडे सॉरी भारी केलं बसा तिकडे सॉरी सॉरी स्किट झाल्यावर येतात तसे येतात मस्त झालं म्हणून सॉरी एकट्याला ग्रुप स्किट करायचा कशाला एवढे पाहिजेत पात्र हे नका करू सांगतोय तुम्हाला कॅरेक्टरच्या प्रेमात कशाला पडताय मी तिकडे काय मारायला उभा आहे तिकडे हे लोशन घेऊन असा करून हात माझा बाहेर निखळला बसा तिकडे बसा होय या इकडे नाव काय तुमचं हेमंत पाटील हेमंत पाटील कसं काय पाटील बरं आहे काय गाणं म्हणताय गाणं म्हणताय बरं आहे का असं गाणं नाही म्हणायचं नाही सर तुम्हाला आता तुमची कुठला रिजन कुठला विदर्भ आहे ना हा सर. विदर्भातली एक स्त्री तुम्हाला करायची आहे अरे काय सर करून टाकून त्याला काय लागते काय कठीण आहे का त्याच्यामध्ये एवढं विदर्भातली स्त्री करता नाही हे कशाला पाहिजे ह्याच्यावर हे कशाला मारतो आता आली आहे सर मिशी वाढेला आहे का तिला उपटून टाकू आता बाई अहो तेच करायचं नाहीये मी जर आलो इकडून सेल्समॅन वहिनी हे लोशन घ्या आणि तुम्ही हो ठेवा तिकडे असं म्हटलं तर मला कसं वाटेल होय की नाही सर पण तुम्ही बाईला एवढं निरकून पाहताच काहू नये अरे पण मुद्दा तो नाहीच आहे ना तुम्ही दुरून बोला का त्याच्यात अरे करूच नका सांगितलं तर बरं सर बाई आहात तुम्ही मी सेल्समॅन आहे आणि ह्यानी चुका केलेल्या तुम्ही करायच्या नाहीत नाही सर मी माया करीन अरे नका ना करू सर चुकाच करू नका लक्षात आलं चुका करायच्या नाहीत हा असं करू नका रे शांतपणे समजवतो छान नीट लक्ष द्या स्किल बघा हा मी इकडे होय तुम्ही घरात आहात आणि मी इकडे सेल्समॅन आहे चाल बघा सेल्समॅनची कॉन्फिडन्स पाहिजे आज मी 100 बाटल्या विकणार आहे या बाईला हा कॉन्फिडन्स ये मेरे शेर ये देख ये चाहिए डिंग डोंग ओ माय ओ काय करवा बापा अबे लोड शेडिंग आहे आणि ही बेल खायची वाजून राहिली अरे बापरे मला भासता नाही वाटा मा बापा भासूर आले का भुताटके आहे बापा बाली कुडी गेली बाली बी नाही आका वा बाली अबे तुला बेल ऐकू येते का बापा बेल बाजी राहिली निष्ठी मिळतो निष्ठी खुसरू फुसरू राहिले बापा कोणाला सांगायला बापा कुठली सोशिक भाई उभी केली आहे तुम्ही सर आमच्या कशाला पाहिजे कशाला हे पण सर आमच्या विदर्भामध्ये लोड शेडिंगच मुळात शोषिक आहे सर अरे पण नका ना हे करू लोड हे मरायला कशाला करताय सर तुमच्या दोघांचं हे एवढं झाल्यावर त्यांचं तर कट होईल तर माझं तर शेवटी आहे तेवढंच करा ना रे बाबा तेवढंच करा ना नका ना वाढू डिंग डॉंग ठीक आहे दरवाजा उघड चल दरवाजा उघडला नमस्कार बहिणी नमस्कार मी तुम्हाला एक लोशन विकायला आलेलो आहे हा का भाऊ हा बहा तुमच्यासाठी पाणी आणते बसा तुम्ही असं पाहिजे बघितलं पहिलं पाऊल आहे कॉन्फिडन्स त्यांच्या मनात जागृत झालं यस सर आता मी इथे बसणार आता ते येणार 5 बाटल्या तरी घेणार बघा तुम्ही हे असतं म्हणजे कळलं लिहून घ्या ते लिहून घ्या यस सर यायला म्हणजे लवकर यायला पाहिजे तर एवढा वेळ नाही गेला पाहिजे वहिनी
जस्ट एक मी मागितलं पण नव्हतं, तेच म्हणाले आणि त्याच गेल्या म्हणजे. वहिनी, ओय ओ पाटील वहिनी, ओय पाटील इकडे इकडे पाटील वहिनी. अरे हे कशाला करताय तुम्ही हे? वहिनी आहात ना, अशी कुठली वहिनी येते? वहिनी आहात ना तुम्ही, कुठे गेला होतात? कुठे गेला होतात? सर तुमच्यासाठी पाणी आणायला गेलो. एवढा वेळ? हा मग सर तुम्हाला म्हणलं पाणी प्यायला आणते. मी घरात गेली तर माठच कोळला पडेल होता. मग मी शेजारच्या बालीकडे गेली. बालीला म्हटलं बालीव एक गल्लास पाणी देते का, पाहुणे आले आहे. तर ती म्हणली की मावशी तू जीव माग पण एक गलास पाणी नको मागू माय. मी म्हणलं बाई राहू दे तुझ्या पाणी तुझ्यापाशी. मी गेली हापशावर ए फस 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 ए फस 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 इथलं फस 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 हापसा हापसला माया बगलात पाणी आलं पण हापशाला पाणी नाही आलं. म्हणलं काय करेवा. अरे बाप. म्हणलं बापा हे तर गैरे मोठे प्रॉब्लेम झाले आमच्याकडे पाण्याचे. हे जे लोशन आहे ते लोशन जर अबे चाटी घे ना मग तू ते लोसन. नाही तर पाण्यात टाकून पिऊन तरी घे. आमच्याकडे नाहीये ना भाऊ पाणी. काय सांगवा या माणसाले. अरे आमचा मुख्यमंत्री हे जे लोशन आहे. त्याला म्हणलं मी असं, असं, 5-7 एकर मध्ये छोटासा समुद्र बांधी दे. हे असं तर घेऊन त्यानं इथे- समुद्राऐवजी समृद्धी हायवे बांधून दिला. आता समृद्धी हायवेला काय करायचं सांगा मला. समृद्धी हायवे चांगला आहे त्याला काही विषय नाही. फायदा पाण्याचा प्रश्न नाही सुटला आमचा. अहो काय करता डोक्यावर ठेवून आम्ही असे फिरता. संसारात उद्ध्वस्त झाला. अरे काय कटपुतली आहे का मी? 4-4 तास आपली नाचते तिकडे. अरे बॉस आहे ना मी तुमचा. मी काहीतरी सांगतोय ना तुम्हाला. ऐका ना जरा, ऐका ना जरा. बायकांचे अरे कशाला हे बायकांचे हात काढा आधी. बसा तिकडे, काही गरज नाही तुम्ही. काय कर इकडे बसा. होपलेस आहात तुम्ही, होपलेस. तुम्हाला दोघांना मी बघतो. जमलू शकलो. बसा इकडे. तुम्हाला दोघांना मी बघतो. जमलं. तुम्हाला किती पगारवाढ करायची नाही, किती पगार कपात करायची ते मी बघतो. सर असं ना खरं थांबा. आम्ही करून होय. मी करून दाखवतो की सर. कोकण रिजन कोण बघतंय? कोण आहे तुम्ही. एका स्किट मध्ये एकच प्रश्न 2दा कशा चुकशील तू? सॉरी सर मी लाज बाळगा हो, लाज बाळगा तुम्ही. कोकण रिजन तुम्ही बघताय माहिती. लक्षात आलं? कोकणातले बाईकर आता. आणि हे सगळं काही नकोय मला. लक्षात आलं? हा रेडी रेडी आहे? ये सर. नीट बघा, नीट बघा. ये आ गया. डिंग डॉंग. वाजवता वाय कशाला? बाहेरच बसलेली आहे मी. कोकणातली कुठली बाई अशी पोट फाटवत बसलेली असते रे? आम्हाला माहित नाही म्हणून काही करतोस? सॉरी सर, हे चुकलं, हे करायला नको. सगळं चुकलंय तुझं, सगळं चुकलंय म्हणे. असं नका करू म्हणे. सॉरी सर, सॉरी सॉरी. झालं, आलो टिंग टॉंग सगळं झालं. नमस्कार नमस्कार. नमस्कार. कशात? आम्ही बरं आहोत, तुम्ही बरी आहो ना? हे बघा असं ही ओळख. क्या बात. हे पहिलं पाऊल टाकलेलं आहे. ओळख झाली, जवळीक निर्माण झाली, कनेक्शन वाढलेलं. लक्षात आलं? हा, वहिनी नमस्कार, कशा आहात? नमस्कार. वहिनी मी तुमच्यासाठी एक सुंदरसं लोशन आणलेलं आहे. इकडून टाका एवढा काय त्यात. ये बात आहे. लक्षात आलं तुमच्या? यस सर. पॉझिटिव्ह एक पाऊल पुढे टाकलंय त्यांनी. लक्षात आलं? हा. भारी, भारी. हे जे लोशन आहे वहिनी, ते लोशन फक्त 500 रुपयाला आहे. सनस्क्रीन लोशन आहे. हा सांगताव का? हो, हो, हो. म्हणजे हा लोशन तुमचा बनवलेला आहे? हा. हा घ्या, कोकम आगळ आहे आमच्याकडं. ह्या लावा, मच्छीला लावा, नाही तर रश्यात टाका. 1 नंबर चव लागते भाऊजी, माहितीये काय? ठेवा. ह्याच्यासोबत आम्ही ना काजू पण विकताव की नाही माहितीये तुम्हाला? तसं नाही. 1 किलोचं 700 रुपये आहेत. म्हणजे असं काजून या किमतीचं गावलं ना कुठं बाजारात, तर माझा नवरा तुमच्या ढँग्या घालण्यात जाईल, माहितीये काय? आणि आता नवीनच बिझनेस चालू केलेला आहे आम्ही. घर तळलेलं कुरकुर काय लागतात माझं लोशन रे! हो. तुम्हाला सांगतो भाऊजीनो, त्या गाड्यांसोबत तुम्ही तर हापूस आंब्याचा काय घर घर काय पल पल त्याच्या 2 बाटल्या घेतल्या ना भाऊजी. लोशन वगैरे. एक बाटली फ्री देते की नाही? अरे, पण म्हणजे- लोशन- हो, ऐकून घ्या माझा आधी. बस हो, ना. सगळं तुम्ही घेतलात ना, तर मी तुम्हाला सांगतो जवळ 50% मार्जिन तुम्हाला विकीन मी. अरे बापरे, एवढं मार्जिन? अरे एवढं मार्जिन आहे आमची मग आम्ही विकतो ना. अरे मग घ्या बरं. आम्ही मार्जिन मच्छीला बाहेर कोक. 5 मिनिटात ऑफिस फोडलंस रे माझं तू. अरे का करतोयस हे तू? तुला काय सांगतो लक्षात येत नाही का रे तुमच्या? सर मी मनाने नाही केलं सर, असं घडतं आमच्या सोबत सर. अरे पण ते नका ना दाखवू. अरे माझ्याकडे लक्ष द्या ना. मी जीव खाऊन उड्या मारून सांगतो तर कशाला करतो? तुमच्यासाठी करतोय ना. ए बस रे, बस खाली, बस खाली. ओय या. बस माने बस. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. सर त्यांना पण खूप अपेक्षा आहेत, पण काहीच घडत नाही ना माझ्याकडून. पुन्हा ह्यांनी जे केलं ते रिपीट करायचं नाही. नाही, सर, नाही, सर. कुठला रिजन आहे तुमचा? खानदेश.
हे काय करता तुम्ही मला कळत नाहीये. जय त्याप्रमाणे खानदेश. पण त्याप्रमाणे काम करा ना तुमचं. हो सर. रेडी रेडी आहे. हा मी आलेलो आहे आता. हे एवढ्या पुरतच ते वाढवू नका. नाही नाही टिंग टॉंग गेलं काय एवढं. हो सर. डिंग डॉंग. ओ बेबी सिंग सॉन्ग. अरे गाणी म्हणाला इकडे आम्ही. नाही मला वाटलं गाणं पूर्ण करायचं. राजपूत नका करू. कशाला मारायला तिकडे एनर्जी लावतो आम्ही तेवढी. एक बाटली विकली तुम्ही, एक बाटली लाजा बाळगरे, 2 बाटल्या 5 बाटल्या विकल्यात तुम्ही. जोक करतायत. सॉरी सर. हे झालं सगळं. टिंग डॉंग डंग डंग डॉंग जवळ उघडला. अरे आय मरी माय खायचो कोण रे दुपारला टाइमले थोडस पडू म्हणतं तर ई जात असत्या नुसता. कुत्रानं मायक दारवर बुकाले नुसती लाई लाई उई राहिली चटका लागी राहिना. अरे ते सूर्य आहे ना तो तापेल तवा नका ताक ओकी राहिना ना. तू जाय ना शिलग ना तुला गरमा जाय ना. नाही तर मी काय म्हणस मरी जायचो तू फपुटामा जाय सर मरी जाय ना रे. ही जात असत्या हाय लिहिल्या ते लिहिल्या यांनी ऑफरचे त्यांनी ऑफरचे. मारू नका सर आपले ते राजपूत आहेत. सर सर मी खरं तर हे केलं नाही पाहिजे पण माझ्या कशासाठी आलो इकडे. मारू नका. तुमचं चाललंय. माझं कोण ऐकणार. माझं ऐकून घ्या ना जरा. ऐकतो सर. राजपूत लक्ष द्या. ऐकतो सर. राजपूत तुम्ही शेवटचे बाकी आता. उठले मी उठले. मगाच्या सारखं ते असं वहिनी बोला. तुमच्यासाठी मी हे आणलंय. माफ करा मला. वहिनी मी तुमच्यासाठी एक लोशन आणलेलं आहे. अतिशय सुंदर लोशन आहे. फक्त 500 रुपये बाटली. तुमच्यासाठी मी फक्त 400 रुपयात देईन. 400 रुपयात. 70 ले देस. 70 रुपयात देऊन टाक ना भो. 500ची बाटली 70ला मी नाही. काय म्हणस मी आत्ते ना तुले 10 ना 2 नोटा देस. नाही, त्यासना मधली एक नोट आहे ना ती चिपकाडेली शेती तू दुसऱ्याला चिपकाडी टाक. नाही देऊ मग तू पुढला महिनाले ये जो नाही तवय रे. मी तुले 5 ना 2 ठोकळा देसू. नाही रे. आणि मग तू काय कर आखाजीले नको येऊ बर का. तवय म्हणे अंडेर येस. मग तवय खापरना पुरणना पोया कुलडई पापड भजा सगून जो करणं पडस. बोलतो खटलं बी मोठं राहस. तवय गैरी मजा आहे पण तवय नको कपू तू. नाही तर तू ना गंध पटक तोंडलीस फी जाशी आणि मग मी काही देणार नाही. तवय तू त्यान पुढला महिना ये तवय मी तुले ना आखो 15 रुपये दिसू आणि बकरीनं दूध देतो त्यान बायना ऐकायचे. अरे हाय टर्मिनेशन लेटर. कहर परफॉर्मन्स जोरदार टाळ्या. प्रसाद दा. अफलातून कहर केला तुम्ही सगळ्यांनी. म्हणजे बसल्या जागी आम्हाला विदर्भ पण दिसला, खानदेश दिसलं, कोकण दिसलं, पश्चिम महाराष्ट्र दिसला आणि अवघा महाराष्ट्रही दिसला. म्हणजे वा 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 अफलातून. हेम्या कमाल कमाल. बारीक बारीक जागा होत्या तुमच्या रिजनच्या आणि तुमच्या काय म्हणूया जे तुमचं ऑब्झर्वेशन आहे तुमच्या प्रदेशातलं ते इतकं मायन्यूट होतं चौघांचं पण की ॲक्च्युली त्या प्रदेशातली बाई आमच्या समोर आहे की काय याचा भास व्हावा इतपत कमाल केली तुम्ही चौघांनी. लाजवाब मजा आली. सम्या लाजवाब. म्हणजे असं वाटलं की उठावं त्या बाटलीत बोट घालावं आणि तुला थोडं लोशन लावावं. फार मजा आली. वंडरफुल. वा 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 दादा. मंडळी सासरा जावयाची दुक्कल पोचली एका घरामध्ये रिपेअरिंगचं काम करायला. चला तर मग सज्ज व्हा हास्याचा टाईट परफॉर्मन्स अनुभवण्यासाठी जो घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. चांगली आलेली आहे. हेलो हेलो. अरे काय तुम लोग काय. अरे 3 दिन से मैं तुम्हें फोन मार रहा है इधर से. ऐसा नहीं करने का ना. ये रोज के तुम्हारे वायदे से ना मेरा ना कंटाला आ गया है मुझे अभी. मेरे को कुछ पता नहीं. एक में एक के साथ वो ठरवो और इधर आओ मेरे घर पे अभी के अभी इधर आने का मुझे मांगता इधर तुम. अरे जल्दी आओ इधर. ओमकार किरकिर. अरे काय कोणाशी भांडतोस आणि आत्ता कोणाला बोलवलंयस तू. प्लंबर. आत्ता प्लंबर
म्हणजे काय 3 दिवस तो नळ आहे यातला गळतोय तो पाणी म्हणजे नुसतं पाणी पाणी झालंय बाथरूम मध्ये मी चिडलो म्हटलं मेरा दिमाग सटा क्या धमकीच दिली मी त्याला येत आहेत देव अक्कल वाटत होता तेव्हा काय तू चष्मा दुरुस्त करायला गेला होतास हा? काय बोललीस काय अरे आपल्याला ताईकडे जायचंय ना आता आता अरे उद्या तिच्या मुलाचं बारसं नाहीये का हे ते तुझ्या समोर मी बॅग भरतीये आणि तू आत्ता बोलवलेस त्यांना अगं, उद्या जायचं होतं ना आत्ता जायचंय तुला लक्षात राहत नाही का सांगितलेलं ओंकार काय लक्षात राहत नाही सकाळपासून तू किरकिर करतेस त्या नळाला घेऊन म्हणून मी म्हटलं त्यांना बोलवावं तात्पुरतं मी फडकं बांधलंय आता नाही गळत आहे नळ ठीक आहे हे चांगलं आहे तुझं छान आहे हे हा काम केलं तरी शिव्या खा काम नाही केलं तरी शिव्या खा नवऱ्यांचं आयुष्य असंच असतं का हो प्रसाद सर ए त्यांना काय विचारतोस सोशल मीडियावर प्रसाद ओक हा फक्त एक चांगला नवरा आहे हे वाटण्या इतपत ते बायको बरोबर असतात त्यांच्या एवढ्या निष्ठेने तुला संसार करता येणार आहे आय विल टेक सम टिप तू मुद्द्याचा बोल ग त्यांच्याविषयी कशाला बोलतीये हाच मुद्दा आहे तू बडबड करू नकोस त्यांना आत्ताच्या आत्ता सांग येऊ नका म्हणून आत्ताच्या आत्ता हो कसं यो आता मी त्यांना हिंदीत झापलं ग आता तुम्हाला तोंडघशी तुम पाडोगी मुझे एक इधर आनंद हिंदी बंद कर तू कळव त्यांना मी आवडते आणि 2 मिनिटात तयार हो हा पटकन कळवतो ग बाई कळवतो फोन कर हाँ करतोय हा फोनच करतोय हेलो अरे मेरा तो सुन के लो आप ही मेरे कान में बोलोगे क्या मैं ओंकार राउत बोल रहा है तुम अभी फोन किया ना आपको अभी के अभी इधर आने का करके वो अभी के अभी नहीं आने का वो मैं 4 दिन के बाद फोन करने का तब आने का फ्रेश होके आने का हाँ क्या चलो क्या साहब क्या हम लोग इधर आए तुम मत आओ बोल रहे हैं आप इधर किधर आए हैं पीछे तो कब पीछे पीछे हैं पीछे पीछे नमस्कार कदम अँड मोरे कमलर आम्ही दोघे जण कदम आणि मोरे आहात ना तुम्ही हो. मग माझ्याशी हिंदीत का बरं बोलत असाल तुम्ही ते काय मराठी माणूस चुकीचं हिंदी बोलायला लागला ना की ऐकायला लय मजा येते आम्ही काही बोलतच नाही आम्ही फक्त सुरू करून देतो आणि लय मजा घेत आहोत काय समजलं लय मजा बर हसू नका नाही, हसू नका बरं नाही असत हा. बाथरूम दाखवा कुठे इथं आता सुचतंय तुम्हाला बाथरूमचं 3 दिवस मी तुम्हाला फोन करतोय होतात कुठे तुम्ही काय सांगू तुम्हाला होतात कुठे म्हणजे हैं? मी तुमच्याकडे निघालो तो माझा नालायक सासरा आहे ना माझ्याशी भांडण करायचा मग मी पण त्याशी भांडायचो पण तुमचं ठीक आहे तुम्ही काय तिकडेच उभे राहणार आहात का हा? हे नाही तर काय तुम्ही तरी यायचं होतात ना तो वसरा मी पण निघायच्या टायमाला माझा जावय तो माझ्याशी भांडायचा नालाय काही एक नंबरचा वसरा बरं, काय नालाय काय तुमचा जावाय ना देव माणूस आहे देव माणूस ऐका. उलट तुम्ही ना त्याचं पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे काय समजलं पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे हा? पाय धरून मी आपटणार आहे वसाचा आवरा नालाय खायचो काय नालाय काय वाटेल तर बोलू नका तुमच्या जावायला जावाय तुमचा खराच चांगला आहे. हो, तुम्ही असेल काय चांगला. सांगता जावयाबद्दल? अरे थांबा, अरे थांबा बोलणी करताय. सायले शांतता राखा ते घेऊन मारी ना काय करताय शांत थांबा ना काय करताय एवढं भांडताय तुम्ही ओळखता यांच्या जावयाला हा तुम्ही ओळखता यांच्या सासऱ्याला एवढं बोलताय ते एकमेकांबद्दल यो वसाडा माझा जावय आहे म्हणजे हा वसाडा माझा सासरा आहे तुम्ही दोघं जावई सासरे आहात एकमेकांचे हा मग दोघे होय तर 3 दिवस तुम्ही दोघेच भांडताय मग काय करणार अरे मग काय 3 दिवस माझा नळ गळतोय तिकडे बाथरूम मध्ये बाथरूमचा स्विमिंग पूल झालाय आणि तुम्ही भांडताय कशाला 3 दिवस ओ काय भांडू नको नाही तर काय करू काय ह, माझं सासरा आहेत का नाही मला सांगा माझ्या पोरग्याचं ह कान भरतात अरे मी कान भरता कान नाही भरत हा अरे माझा पोरगा कोण बनणार हे तुम्ही कोण ठरवणार जाऊ द्या. हे कोण ठरवणार तुम्ही मला सांगा ना जाऊ द्या. वसऱ्या तो तुझा पोरगा आहे पण माझा नातू हा. आहे मी त्याला बाहेरगावी पाठवणार आहे बाहेरगावी कुठे पाठवणार आहे फॉरेनला पाठवणार आहे चांगलंय. पाठवणार म्हणजे पाठवणारच आहे त्याला नाही पाठवा नाही तुम्ही गप्पा बस पाठवा फॉरेनला नाही तुमच्या तंगड्या तोडल्या तर बघा अरे फॉरेनला माझ्या पाठवणार चांगलं- तू देता- खाली उतरा आधी. थोडे- अरे अहो, काय अरे थांबा रे काय कबड्डी चालू आहे इथे थांबा तिकडे काय चाललंय तो फॉरेनला पाठवतोय पाठवू द्या ना त्यांना काय पाठवा तुम्हाला नाही माहिती हा. फॉरेनला मला नाही पाठवायचं आहे अहो फॉरेनला जाऊन ना पोरांना बिघाडतात काही बोलू नका मी फॉरेनहून शिकून आलेलो आहे बेल्जियम युनिव्हर्सिटी मधनं ग्रॅज्युएट आहे मी तुम्हाला वाया गेलेला वाटतोय बिघडलेला वाटतोय मी तुम्हाला नल रिपेअर करायला येतो नळ कशाला मला रिपेअर करता येईल मग आयशीचं खोवाचं जाऊन तिकडे शिकलो बेल्जियम मध्ये मी तिकडे प्लंबिंग शिकायला गेलो तुम्हाला येतं ना नळ रिपेअर हा, करायला येतो म्हणून मग जा तिकडे जा आज जा नळ रिपेअर करा जा ओमक्या, त्यानं- हा. कुठली साडी नेसू मला सांग ना मला कळत नाही दोन्ही नेस दोन्ही मॅडम 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 वहिनी मी काय म्हणतो
ह्या जांभल्या कलरची साडी नसा मस्त दिसेल तुमच्यावर हा, फार मस्त बघितलं यो वसारा असा आहे दुसऱ्यांच्या बायकांच्या अंगावर काय चांगलं दिसल ही बघायची घाणेरडी सवय वसाऱ्याची. माझ्या डोळ्याला ना लगेच सौंदर्य दिसतं. हा हा ठीक आहे. तो डोला काढून असं टांग 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 चिरवेला आपटे वसाऱ्या. अरे सौंदर्य असं होईल तुझ्या इकडं तिकडं. जास्त थांबा तुम्ही. एक काम करता वहिनी ती सारी नका नेसू. ओ माय गॉड गौरी सारी एक नंबर. ही सारी तुम्ही अशी नेसली ना पल्लू ओ माय गॉड एकदम रापचिक दिसता तुम्ही म्हणजे एकदम टवका दिसाल तुम्ही. गप्प बसा. रापचिक टवका कशाला बोलताय माझ्या बायकोला? परका माणूस तुमच्या बायकोला रापचिक बोलतो. शोभत ह्या माणसाला? अरे शोभता तुम्हाला रापचिक बोलता होता टावका बोलता शोभता तुम्हाला? अरे एखादी बाई आपल्या समोर आली की आपण कसा बोलला पाहिजे? बाई तुम्ही किती सुंदर दिसता. राहू दे. ही साडी तुम्हाला काय सुंदर दिसल. बस तुमच्याकडे ना बघत राहावं असं वाटतं. तुला काय कळतं काय? कोण आहात तुम्ही डायरेक्ट? तुझ्या समोर हा माणूस मला फ्लँकीज देतोय ओंकार. मला माहितीये मी बघितलं ना. नाही. ओ सांभाळा तुमच्या जावयाला. इथे कशाला आलाय तुम्ही? काय चाललंय कोण आहे ती माणसं काय? प्लंबर आहेत हे प्लंबर. पमलर आम्ही पंपलर. म्हणजे तू बोलवलंस मी तुला सांगितलं होतं त्यांना येऊ नका असं सांग. तू बोलवलंस त्यांना मी ओंकार. फोन केला होता तेव्हा ते दारातच होते. मग काय करू मला सांग. अरे आपल्याला निघायचंय ना तुला कळतंय का? लगेच होणार काय? किती मिनिटात होईल आपलं काम? 2 मिनिटात. ह्या हातात नल काढायचा ह्या हातानं बसवायचा झालं का? कुठलेही हात वापरा मला काही फरक पडत नाही. आज जा आणि ते दुरुस्त करा. हा, चला. बरं वहिनी नो मी काय म्हणतो आम्हाला चाय बी काय नको. आम्हाला चाय बी काय. हे काय करताय? अरे नल बसवायचा ना आतमध्ये हाईट प्रमाणे नल बसवायला लागतो. जिकडे आहे तिकडे बसवा. माझ्या हाईटनी नळ बसवताय काय म्हणे यांची. ओंकार तू विचित्र माणसं कुठून आणली शोधून? विचित्र नाही ग बाई. त्या श्याम राजपूतनी मला यांचा नंबर दिला होता. बेस्ट प्लंबर आहेत असं सांगून मला नंबर दिला. गप्प बस. तू महत्वाचं बोल. महत्वाचं हे आहे की तू अजून रेडी नाहीयेस. रेडी नाही? मला कितीचा वेळ लागतोय रेडी व्हायला चेतना? 2 मिनिटात रेडी हो. मी रेडी होऊन येते फायनल. लगेच होणार. तू तुझी तयारीला लाग. मी बघ कसं लवकर पटकन आवर. हो हो साहेबांनो काय हो हा जो नल आहे हा. ना तुम्ही चुकीचा बसवला आहे. हो काय? तुम्ही MSJ कंपनीचा बसवायला पाहिजे होता. हा बघा मग आणला काय तुम्ही MSJ चा? मी कसं आणू? तुम्ही मला सांगितलं असं तर आणलं असतं काय त्यामधलं. पण मला कसं कळणार तुम्हाला सांगायचं आहे? नाही नाही तुम्ही सांगूच नका वसाऱ्याला MSJ कंपनीकडनं यो कमिशन घेता ना मनात देतच नाही वसारा. कमिशन घेतो हा मग जास्त. तू इथं बाहेर काय करता होय तुम्ही? काय झालं? हो त्या नळाच्या भोकावर तुम्हाला हात ठेवून उभा केला होता ना. मला छानपणे शिकवायचं नाही वसाऱ्या. मी यांची आतमध्ये चड्डी शिकवत होती ते मी आज कोंबलीने आलंय. अरे आपल्याला आपण एकदम छान आहे माणूस आहे. माझी अंडरवेअर आहे ती काढा. ते बंद करा ना ते नळ. मी काय सांगितलं माझ्या पोरग्याला फॉरेनला पाठवायचा नाही त्याला मला हिथंच शिकवायचं आहे. मग नका ना पाठवू नळ. ते सांगा ना त्याला सांगा ना त्यांना. फॉरेनला जाऊन तो काय करणार आहे? कोण होणार आहे फॉरेनला जाऊन? कॉन्ट्रॅक्टर होणार आहे कॉन्ट्रॅक्टर. बिल्डिंग मोठ्या बिल्डिंग वरती तो पाईप चढवणार पाईप बांधणार मोठा कॉन्ट्रॅक्टर होणार आहे. आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणजे एकदम सॉलिड माणूस असतो. एकदम हायपाय माणूस असतो, पैसाच पैसा. आईच्या भावाचा पैसा मिळणार आहे. उद्या कामगारी संप केली तर तो वर चढणार आहे बिल्डिंग मध्ये पाईप ठोकायला वाटलता बोलता वाय. झालं का ओंकार? हा झालंय. अरे जा ना आतमध्ये. ती डोक्यात वर बसेल माझ्या. सांगून ठेवा नाही तो नळ दुरुस्त करा पटकन. माझ्यावर चिडतायत वसाडे. चला आतमध्ये. अरे जा ना आतमध्ये. जा ना. काय बाबा यार अजून झालेलं नाहीये तुझं ओंकार? 2 मिनिटात होणार आहे. 2 मिनिटात. ओ, ताईचे 7 वेळा मिस कॉल येऊन गेलेत. ताई उगाच आपली गप्पा आता हे 5 मिनिटात आवरलं नाही ना मी एकटी जाई ना. जा हरकत नाही. तुला तेच पाहिजे ना? नाही माझ्या माहेरच्यांचा कार्यक्रम आहे म्हणजे तुला एकटी जावा. छान तू एकटी जा. तुम्ही गप्पा बसा. मला अजिबात आवाज नको अक्कल नको. मला काय कळ शिकवतो तुम्ही? आबा मी पाईप घालण्यावर अरे एक मिनिट थांबा. काय झालंय? भांडताय कशाला आता? हा माणूस आहे वसाडा. काय झालं काय? चांगला नल मी फिट करीत होतो. भांडण उकरून काढायची काय करत होती? नाही तर कुणी काढलं? काय झालं? काय केलं तुम्ही? काय केलं? हे बघा मी माझ्या पोरग्याला फॉरेनला पाठवणार नाही. अरे नका. त्याला इथंच ठेवणार आहे. अरे मला फॉरेनला पाठवायचं आहे. अरे यार तुम्ही काहीतरी करा ना. आज जा आणि काम करा. काय करू? हतबल झालो ह्या माणसामुळे. हा माणूस ना माझ्या पोरग्याचा करिअर बर्बाद करायला निघालेला करणार आहे. वसाऱ्या तू करिअर बर्बाद कर. अरे तुम्ही दोघं करिअर बर्बाद करताय त्या मुलाचं. त्याला ठरवू दे ना काय ते करायचंय ते. तुम्ही कशाला नाक खुपसताय? जा ना तो नळ दुरुस्त करा आणि बाहेर या. वाटल्यास 4 दिवसांनी ना मी बोलतो तुमच्या मुलाशी. मी बोलतो त्याला इथे आणा. मी फोन करतो. मी त्याला करिअर गार्डियन्स देतो. ओके? नाही पण तू नाही बोलू शकत. का? तू अजून पालण्यात आहे. त्याला चालता बोलता येत नाही. 7-8 महिन्याचा आहे अजून पोरगा. कारण
डोक्यावर पडलाय तुम्ही? आम्ही म्हणजे अरे पाळण्यातला मुलगा आहे ना तो, ज्याला काय करायचं, रडायचं एवढंच माहिती आहे त्याला. त्याच्या करिअर विषयी तुम्ही भांडताय 3 दिवस. माझ्या नातूचं करिअर आहे, मला बघायला पाहिजे. आणि माझा पोरगा नाही अरे, नका रे कॉन्ट्रॅक्टर करता वाय. अरे, contract- त्याला शित्री बोलणार आहे त्याच्यातला बोलता येईल. तुम्हाला बोलता येत नाही एक शब्द. गप्पा बसा. तुम्हालाच बोलता येईल काय बोललं की करायचं. जा तो तिकडे नळ बसवा. हा पाईप घ्या. पाईप कुठून? तेच मागापासून आम्ही तुम्हाला सांगायला आलोय, या वसारा स्वतःला प्लंबर बोलतोय. यांनी काही केलं, नल असं फिरवला तर पाईप पण भरला. आता आम्ही यो पाईप आम्ही रिपेअर नाही करू शकत, तुम्हाला पाईप प्लंबरला बोलवायला लागेल. पाईप प्लंबर म्हणजे? हो काय, आम्ही नल प्लंबर आहो ना, तर पाईप प्लंबरचं काम आम्हाला येत नाही. ते पाईप प्लंबरच करू शकतो का काय म्हणजे. आम्ही फक्त नल स्पेशलिस्ट आहोत. डॉक्टर आहे नल स्पेशलिस्ट. डॉक्टर आहे तुम्ही? वेल घालू नको, लवकर बोला. वो पाणी एवढं सुटलंय, हा घर तल होऊन जाईल, बाकी काही नाही. हो. अरे तुम्हाला कशाला बोलवलेलं मी ते? ती बाई या वसाऱ्याने केलं, मी काय करू? या वासाड्याने तुम्हाला येत नाही का? निघा तुम्ही पटकन ना पाईप प्लंबरला बोलवा. तुम्ही निघा, मी बघतो काय करायचंय ते. निघा लवकर. कडचं काम वाढवून ठेवलंय. तुम्ही एक काम करा, 200 रुपये देऊन टाका. याचे 200, माझे 200. कसले पाईप काढल्याचे? नळ काढून नेल्याचे 200 रुपये देऊ तुम्हाला? निघा तिकडनं. काम केली त्या पैसे नको का? काम काय केलेलं नाही, काम वाढवून ठेवलंय तुम्ही. निघा. त्या श्याम राजपूतला मी बरोबर बघतो. ए चेतना, नाही कसा फॉरेनला पाठवता बघतो मी. सोडत नाही बघ. तुझी लायकी माझ्यावर चिडण्यापेक्षा ना हा चड्डीवरचा इंग्लिश वाचत बसा. गवंडी 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 करतो. निघा तिकडे. निघा तिकडे. तर मंडळी, हास्याचा हा वसा घेऊन आम्ही आमची वाटचाल अशीच करत राहू. तुम्ही मात्र साथ द्यायला विसरू नका, अर्थात बघायला विसरू नका. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा संवाद.